आहेत की तुम्हाला ज्या वरवरच्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळेस नाही तुम्ही ते वाचलं पण असेल की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडत राहतात, ते म्हणजे तुमचं विज्ञान आहे का? म्हणजे चाकाचा शोध लागला आणि नंतर नाही का बऱ्याचशा नाही का घटना घडत गेल्या. म्हणजे एखादी गृहिणी जर नाही का स्टोव्हवरचा किंवा चुलीवरचा नाही का स्वयंपाक गॅसवर करत असेल तर हा वैज्ञानिक शोध आहे का? घराच्या बाहेर पडत असताना तुम्हाला वेगवेगळे टॅक्सेशन पडतात, ते तुमचा नाही का हा वैज्ञानिक शोध आहे का? वैज्ञानिक अभिसारणी आणि वैज्ञानिक बऱ्याच गोष्टी नाही का तुम्हाला त्या संदर्भाने येतात. याच्याकरता बऱ्याच वेळेस पुस्तकं कुठले वापरायचे हा प्रश्न असतो तुमच्यापुढे की प्रश्न कुठले, पुस्तकं कुठले आणि ते विचारतील काय. 2009, 2012 आणि 2013 ला एक परीक्षा झालेली होती. त्यानंतर काही परीक्षा झालेली नाही. 12 वर्षाचा वनवास संपला की तुम्ही आला. मधल्या काळात फक्त वन लाईनर वाले होते. आता वन लाईनर म्हणजे काय? 2012 चे जर पेपर बघितले तर तुमच्या कुठलाही पोटा कधी पीएस झाला असता. डोळ्यातून असं उठून गेला असं ते पीएस झाला असता. 2012 ची सर्वात मोठी ऍड आलेली होती पीएसआयची 1616 पीएसआय. त्याला चायना बॅच म्हणतात. त्यापैकी बरेच लोक ओळखत पण असतील. पण हा त्याच्या थोड्या अगोदरचा नाही का हा पार्ट आहे. मग आता एवढं सगळं होत असताना सुद्धा नाही का त्यामध्ये संशोधन झाले नाही, हे दुर्दैव आहे. पुस्तकच नाही, अभ्यासक्रमच नाही, क्लासेस वगैरे संधीच मिळाली नाही. विनाकारण तरी का कोणी छापावी? मग त्याचे नाही का जुने जुने पुस्तकं सापडले तर ते सापडतात. बरं तुमच्यापैकी बरेच लोक नाही का समाजकार्य करून नाही का आलेले, म्हणजे समाजकार्य एमएसडब्ल्यू बीएसडब्ल्यू म्हणून समाजकार्य या अर्थाने वेगळं समाजकार्य नाही. बऱ्याच वेळेस नाही का आमच्या या एमबीसीच्या पोरांना समाजकार्य करू नाही अर्थाने. तर त्या पुस्तकातले काही संदर्भ जर लक्षात घेतले तर बरेचसे प्रश्न सुटतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सांगा तुमचा सतत विवेक करण्या का जागरूक असेल तर प्रश्न सुटायला सोपे आहे. आता त्याने असं विचारलं होतं की मानवी अभिवृत्ती आणि विकास, विकास कशाला म्हणायचं, अभिवृत्ती कशाला म्हणायचं, अभिवृत्ती म्हणजे नेमकं काय असतं, विकास म्हणजे नेमकं काय आहे. विकास हा अर्थशास्त्रामध्ये गेला तर त्या विकासाच्या संकल्पना बदलतात का, आणि विकास जर मानसशास्त्रामध्ये आला तर त्याच्या सुद्धा नाही का संकल्पना बदलतात का, आणि मग इकडे जर नाही का तुम्ही समाजकार्याला त्याच्या संकल्पना बदललेल्या असतील का, जर त्या बदलत असतील तर त्या नेमक्या कुठल्या आहेत. मग बऱ्याच वेळेस नाही का तुम्हाला मानसशास्त्राचे 2 पुस्तक आहेत, त्याचे 2च घटक वाचा. मी मुद्दाम सांगतो, मला नाही का बऱ्याच वेळेस त्या पीडीएफ शेअर करतात तर याचं काय वाचतो, मी तुम्हाला टिक मार्क करून दिलं त्याचं काय नेमकं वाचायचं आहे. वीकेंडला आपण भेटत राहिली मी तुम्हाला एक स्लॅबच नाही का डिकोडेड करून दिलं, तिथे नेमकं काय वाचायचं. सरांशी माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी सरांना ते सांगितलं की नेमकं काय वाचायला पाहिजे आणि नेमकं कशा पद्धतीने. तुम्ही जर मला विचारलं की बाबा संदर्भ ग्रंथ मिळतील का, तर ढीकभर मिळतील. तुमची क्षमता आहे का वाचायची हे मला सांगा. हा मग ते असं तर हरकत नाही, मी लगेच यादी शेअर करतो. अगदी बरोबर आहे. आता याचे प्रश्न कसे आहेत, एखादा नाही का शास्त्रज्ञ आहे, तो मी एक प्रश्न नाही का सेट करताना तो म्हणला की तो एक मुलगा नाही का मुलीवर प्रेम करत होता, दुर्दैवाने तिला त्याला धोका दिला, नंतर तो आईवर प्रेम करू लागला. मग आता नेमका काय परिवर्तन झालं याच्यामध्ये, बदलेच्या भावनेतून परिवर्तन झालं का, परिवर्तन नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे. मग असे साधे संकल्पना नाही का ते प्रश्न विचारले. पुढचा एक त्यांनी असाच प्रश्न विचारला की मी माझ्या मित्रांना खूप वेळेस नाही का उसने पैसे दिले आणि त्यांनी मला कधी परतच केले नाही. मग याच्यातून काय अनुमान निघतं, काय अनुमान निघतं की बाबा तुम्ही नाही का प्रत्येक वेळेस पैसे उसने देता आणि तुमचा मित्र तो कधीच परत करत नाही किंवा कोणी तुम्हाला परत करत नाही, असा एक शास्त्रज्ञ म्हणतो. अशा वेळेस तुमचं मत काय आहे? तर माझं व्यक्तिगत मत आहे की तुमचं जर तुमचा मित्र अधिकारी असेल तर अशा वेळेस अधिकाऱ्याला प्रश्न पडतात की पैसे रिटर्न देणार नाही, बाकी तुमचे तुम्हाला 1000-2000 रिटर्न द्यावेच लागतात, त्याचा काही पर्याय नाही. मग अशा वेळेस हे नाही का वेगवेगळे चिंतन आहेत, सोसायटी बद्दल बोलणारे नाही का समाज सुधारक आहेत. तुम्ही बऱ्याच वेळेस नाही का कार्ल मार्क्स जर विचार वाचत असाल तुम्ही तर कार्ल मार्क्स नाही का समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून नेमकं काय सांगतो ते हे तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा संकल्पना नाही का स्पष्ट होतील. मी यातले नाही का बरेचसे घटक मी फार काही वेळ घेत नाही, मी सरांना आमंत्रित करतो कारण तुम्ही मुख्यतः सरांना ऐकायला आलेला आहात. मी जास्त वेळ न घेता मी सरांना नाही का आमंत्रित करतो की सरांनी स्टेजवर यावं. इथून पुढच्या रविवारी आपण परत एकदा भेटूया. परत नाही का मी आपण या स्लॅबच्या दृष्टिकोनातून, या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून, या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून सगळ्यावर नाही का आपण चर्चा करूया. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे की मला सरांना ऐकायचं आहे. सर आलेले आहेत, आपण सरांचं बरं झालं मी कधी अशा क्लासला नव्हतो आहे की नाही. बरं फक्त आता आहे ना मला ते होत नाहीये तुझं आय गेस. एक मिनिट आणि एकदम कॅज्युअली राहूया, असं मला समजू नका की आता लय मोठा साहेब ऐकता आलाय आणि आता बी व्हेरी रिलॅक्स झालं. ओपन करतो, हे मला सगळे मेसेज यायला लागले यार सर पण साहेब त्याच्यात शेड्यूल आहे. नाही होऊ दे.
अर्धा पाऊण तासात माझे मोमोज होते वाटतं. चटणी घेऊन चटणी आण. बस काय करायचं नाही मला. बंद पडायचा. जागा करा, ऍडजस्ट करा. जागा करा थोडी थोडी. थोडं समाजकारण करायचं. कुठून तुमच्या कॅमेऱ्याची व्याप्ती केवढी मला तुम्ही बस तिकडं तुमचं चालायचं वेगळीकडे. ओंकार, हा माईक द्यायचा ना सरांना. तो प्रोफाईल वर न करा. आपलं कॅप्चर तो रेकॉर्ड होईल का? तो कसा आवाज करायला कॅप्चर, कारण तो आपल्याला लागणार आहे, तो कट करायला लागणार आहे आपल्याला. दोन लावावे लागते. बसेल खालच्या पण चालते, काही इशू नाही. त्याला कनेक्ट केला आपल्याकडे. डन. इंटरॅक्टिव्ह काही गरज नाही पडणार नाही. तर तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल अभ्यास मंडळ परिवाराच्या वतीने मनपूर्वक तुमचे आभार. येस, मी हरिभाऊंना विनंती करतो की त्यांनी तुमचं शाल आणि पारंपरिक पद्धतीने कसं असेल थँक्यू. थँक्यू, आभार. इंस्टाला फॉलोअर वाढतील. सर मला मेन्शन केलं. थँक्यू, आभार. थँक्यू. त्या इन्स्टावाल्यांसाठी हे कोणीतरी लाईव्ह करा. हे पण मला लावावं लागेल का? मला रोबोटच करून टाकलं. अच्छा, कुठं इकडं लावू? ओंकार झालं? हा, कॅमेऱ्यात. आता काही आर्टिफिशियलच आहे सगळं. फाईन. स्टार्ट करून द्या. उभा ठेवायचा की आडवा ठेवायचा? उभा. ठीक आहे. हा, करा ना. त्याच्यात व्ह्यू बघा, फक्त त्या पोरीला सांगा. ठीक आहे.
आज इथं पेरा इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही सर्व माझी पुढची पिढी एकत्र झालेला आहात आणि असा विचार आहे की आपल्याला जी एक्झाम क्रॅक करायची आहे, समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त व्हायचे किंवा समाज कल्याण अधिकारी व्हायचे, अशा 2 एक्झाम आणि पॅरलल असणारा आपला एक विभाग, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग आणि त्याचाच एक जो समाज कल्याण अधिकारी पॅरलल म्हणून काम करतो, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचा तो एक समाज कल्याण अधिकारी. अशा 4 पदांच्या विविध जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मला वाटतं आपल्या सर्वांसमोर आणलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी मला कनेक्ट होऊन नानाविध प्रश्न विचारत होते. तर सुरुवातीचा अर्धा तास मीच बडबड करतो आणि मग इंटरॅक्टिव्ह होऊया. ज्याला कोणाला स्वतःचे काही असे डाऊट्स असतील तर आपण ते देखील क्लिअर करूया. मी काही असा सर्वव्यापी सर्वज्ञानी अजिबात नाही. म्हणजे 2012चा आज जिथं तुम्ही आहात, 2011-12ला तुम्ही भयानक मोठ्या एक्झाम देताय. मी पोलीस भरती करायची. ओके, नो क्लास नथिंग. सुरुवातीला मी 2-5 मिनिटं सांगेल बिकॉज आय वॉन्ट फ्लेम यू. ओके, तर मी मजुराचा पोरगा आहे, धुणं भांडी करणाऱ्या आईचा. वास्तविक मी हे सांगत असतो बिकॉज की माझी भावंड अशाच पद्धतीने कुठून तरी गावखेड्यातून, मी तरी शहरातल्या गावखेड्यातला आहे. म्हणजे कुठला? सोशलॉजी भाई. कुठला? झोपडपट्टीतला. अंडरस्टँड? तुम्ही त्याला शहरातलं गाव म्हणतो, गावासारखं आम्ही जीवन जगलेलोय. आणि मग आज जे तुम्ही म्हणताय सगळं की भयान लेवलचं कॉम्पिटिशन आहे, काय करायचं सुचत नाहीये, सगळेजण आपण ग्रॅज्युएट झालोय, ग्रॅज्युएट होऊन आता पुन्हा आपण काहीतरी स्वप्न पाहतोय आणि त्या पद्धतीने आपल्या या सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करण्यासाठी तडफडतोय. दॅट्स फाईन. आणि आता उभं ठाकलेलं हे, याला मी हातचा म्हणतोय एक्झामला, आहे ना, MPSC, UPSC आणि अशा ज्या सरळ सेवा येतात त्या हातचा असतो. त्या प्रमुख 2 एक्झाम आणि त्याच्यातनं आपण काहीतरी मिळवण्याच्या प्रक्रियेत असतो. आता बेसिकली सुरुवात मी याच्यापासून करेल की तुम्हाला प्रचंड अनभिज्ञता आहे की काही जण मे बी अशा ऑफिसेसला गेले असतील. तिथून मी सुरुवात करेल की पहिल्यांदा हे काय आहे नेमकं तुम्ही जे मिळवायला चाललेलं आहे. PWDचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनायचं तर ते माहित असतं बाबा. सिव्हिलचा असेल तर ब्रिज, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल वर्क, या सगळ्या गोष्टी अशा समोर तुम्हाला जाणवतात. पण आता हे समाज कल्याण म्हणजे काय? मी इंटरव्ह्यूला बसलो होतो 2012 साली. माझा तो क्लेरिकलचा, मी समाज कल्याणचा क्लर्क पण आहे आणि समाज कल्याण अधिकारी पण आहे. तर ते इट वॉज इन माय लाईफ जर्नी. आणि मग 2012ला जेव्हा मी क्लर्क होण्यासाठी बसलो होतो, देयर वॉज अ पॅनल, म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. क्लेरिकल याच्यामध्ये मला मार्क वगैरे पडले होते, परंतु मग त्या पॅनल समोर इंटरव्ह्यूला बसलो. मला तत्कालीन आयुक्त होते RK गायकवाड सर. आता ते माझ्या छान कॉन्टॅक्ट मध्ये आणि ते रिटायर्ड आहेत. ते मला म्हटले, सांग तुझं एज्युकेशन कोणी पूर्ण केलं? म्हणलं मम्मी पप्पानी. असं जनरल ना, व्हेरी जनरल. ते म्हणले नाही, ओपनच्या विद्यार्थ्यांनी 5,000 फी भरली, तू तर 1,500 भरली, उरलेली फी कोणी भरली? म्हणलं मला काय माहित कोणी भरली. आय शपथ बोलली. याच्यात कुठलंही थंड नाही. पण माझ्या त्या जेन्युअन आन्सरवर मे बी त्या माणसाने मला सिलेक्ट केलं असेल, आय डोंट नो. पण शोकांतिका एवढी होती, बिंग अन SC कॅन्डिडेट, इथं खूप असतील जे SC, SBC, BJNT, OBC, आता मराठा बांधव असतील तर 10% आरक्षण मध्ये आपल्याला हे सगळे लाभ मिळत असतात, लक्षात घ्या, है ना. आपण म्हणतो ना की आपण आरक्षण आहे, नंतर आपल्याला एज्युकेशनल सगळ्या गोष्टी मिळतात, घर बांधण्यासाठी एखादी पंतप्रधान आवास योजना मिळते, रमाई घरकुल सारखी म्हणजे शबरी घरकुल पण मिळतं. समजून घ्या. शोकांतिका एवढी आज मला तो क्षण आठवल्यानंतर वाटते की ते उरलेले 3,500 समाज कल्याणनी भरले होते आणि मी त्या विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूला बसलो होतो. आज मला जाणवतं की एवढी अनभिज्ञता होती. परंतु आज मग यातली काही मुलं मुली ऑनलाईन जी पाहतात, ही बऱ्याच ठिकाणी आता अशा एक्झाम आल्यानंतर ती चाचपणी करतात.
पाहायला जातात हे नेमकं ऑफिस काय, किंवा ठीक आहे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तरी किमान पाहायला झालं. सुरुवातीलाच तुमचा सगळ्यांचा इश्यू क्लिअर करून टाकतो. समाज कल्याण विभाग हा विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जेवढे विभाग आहेत त्याचा एक घटक आहे. ओके, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाज कल्याण प्रशासन नावाचा एक घटक आहे बघा. आता मी जे काय सांगेल पुढचे 5-10 मिनिटं दॅट वुड बी समाज कल्याण प्रशासन. अंडरस्टँड? लिहून घेऊ नका, मला लई टेन्शन येत असले विद्यार्थी माझ्या बाप जन्मत मी एक चितोरीची नोट्स नाही बनवलेली. आय एम ऑन अ 5th पोस्ट. दिस इज माय 5th पोस्ट. ओके, तुमचा अभ्यास तसा असेल तर यू कॅन राईट इट डाऊन, आय डोंट माइंड. पण म्हणजे थोडं मला पहा आणि नंतर हे रेकॉर्डेड म्हणजे थोडंसं असं ह्युमनली जगलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे माझं मी आता लास्ट टू लास्ट इयर आय हॅव गिवन UPSC मेन्स 2022. ओके, विदाउट टेकिंग सिंगल लिव्ह. तर मग मला विचारतात सगळे सदाशिव पेठेतले मित्र दिल्लीतले की असं कसं काय घडलं, कसं काय म्हणजे मेन्सला पोहोचू शकला, ती तर प्री क्लिअर होता जीव चाललाय. तर तुम्ही माझ्याकडे असलेलं लक्ष्मीकांतचं पुस्तक घेऊन कधीतरी चाला. एखाद दुसरं धडा सोडला तर कुठेच रेगोटी नाही त्याची, कारण मी ते कधी पूर्ण वाचलेलंच नाही. अभ्यास म्हणजे सी दे हॅव मेन्शन जनरल स्टडीज, आहे की नाही? आपण एकदम PhD करतो, डॉक्टर लागायचंच बाकी राहते आपल्याला. अंडरस्टँड दॅट. म्हणजे सी आपण एखाद्या गोष्टीला किती ग्रॅव्हिटी द्यायची याच्यावर पण मी बोलणार आहे पुढे, बिकॉज आता याच्यात असे घटक आहेत. पोराचा जन्म झाल्यापासून आमचे स्टुडंट वाचायला लागले. मानवी विकास आणि अभिवृद्धी असं काय काय आहे ना, तुम्ही बघितलेलं ना सिलेबस, बघा तुम्ही त्याच्यात काय काय वाचताय. त्यांनी मेन्शन केलंय निवासी संकुलांमधील विद्यार्थ्यांच्या अपब्रिंगिंग, त्यांनी मेन्शन केलंय, त्यांनी तुम्हाला एकदम साचेबद्ध दिलंय. परंतु आपण अशा लेवलला जाऊन झटतोय की आता बस म्हणजे जो बायडनचाच PS होणार आहे आपण डायरेक्ट. अशा एवढ्या लेवलला जाऊन या गोष्टी करण्यामध्ये मला तर तसं तथ्य वाटत नाही. मग समाज कल्याण विभागामधून पॅरलली एक विभाग आता रिसेंटली विदिन 1 year आय गेस 1 year or 2 yearची ही प्रक्रिया आहे. असे 2 विभाग आता विभक्त झालेले आहेत. तुम्ही समाज कल्याण विभागाचा इतिहास जर बघितला तर याच्यामध्ये या विभागाच्या निर्मितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमालीचं योगदान आहे. स्टार्ट नावाचं कमिशन 1929-30च्या आसपास आलं होतं, जे 1932ला पुण्यामध्ये देखील त्यांचं काही दिवस वास्तव्य होतं. जी आपली समाज कल्याण विभागाची इमारत आहे इथं कोणी कोणी पाहिली बाय द वे, तुम्ही तर लकी आहे, म्हणजे यू ऑल आर इन पुणे राईट. तर त्या इमारतीत कधीतरी येऊन पहा, तिथं लिहिलेलं आहे बॅकवर्ड क्लास कमिशन 1932, म्हणजे बॅकवर्ड क्लासची बिल्डिंग येते. तेव्हा समाज कल्याण विभाग म्हणायचे नाही. तर याच पुढे जी काही प्रक्रिया घडली आणि त्याच्यातून समाज कल्याण विभाग पहिल्यांदा क्रीडा, सांस्कृतिक कार्य आणि अन्य तत्सम सगळे विभाग, आदिवासी विकास विभाग आणि असे सगळे विभाग एकत्र होते. हळूहळू व्याप्ती वाढल्यानंतर, फंडिंग वाढल्यानंतर, बजेटिंग वाढल्यानंतर सगळं ते कमी 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 करत करत आता रिसेंटली ते बाकीचे विभाग तुम्ही शोधा. आता ते काय मी तुमचं लेक्चर घ्यायला आलेलो नाही, मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे सो आणि आय एम नॉट अ स्पेशालिस्ट. ते बाकीचे जे काही विभाग फुटले असतील म्हणजे इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभाग म्हणा आणि सांस्कृतिक कार्य, क्रीडा, हे सगळे रिसेंटली जिल्हा लेवलला आणि रिजनल लेवलला आणि मिनिस्ट्रियल लेवलला याच्यामधून 2 विभाग विभक्त झालेले आहेत, ज्याला वेगळे मिनिस्टर दिलेले. तुमचं समाज कल्याण प्रशासन जे आहे ना त्याच्यामध्ये हायरार्की येते. मग सर्वात टॉप मोस्ट याचा दुवा कोण असतो विभागाचा? मिनिस्टर. तर तशाच पद्धतीने समाज कल्याणचे मंत्री, इतर मागासवर्ग बहुजन कल्याणचे मंत्री आता निर्माण झाले 2 वर्षापूर्वी. आणि आता रिसेंटली दिव्यांग कल्याण विभाग हा देखील समाज कल्याणचाच एक पॅरलल घटक आहे. अजूनही जिल्हा स्तरावरती दिव्यांग कल्याण विभाग एकत्रच आहे. फाईन. तर आताच्या घडीला तुम्हाला ज्या 2 एक्झाम द्यायच्या ते इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग याचा सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण अधिकारी. आता समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांची कर्तव्य आणि कार्य काय? चुकून मला जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल तर ती सहाय्यक आयुक्ताची कर्तव्य आणि कार्य. ओके. तर एका सहाय्यक आयुक्ताला पूर्ण जिल्हा भरासाठी वेगवेगळी 3 पद असतात. त्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषदेला आपला एक विभाग आहे, तिथं जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अशा नावाचं पद आहे.
हे सगळं समाज कल्याण प्रशासनामध्ये लक्षात घ्या. आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर जात पडताळणी समिती देखील अवेलेबल आहे. तिथं देखील संशोधन अधिकारी जो असतो तो याच पदावरचा व्यक्ती असतो. म्हणजे मी जर ठरवलं एका जिल्ह्यात 9 वर्ष राहायचं, म्हणजे प्रमोशन नाही मिळालं तर मग मी मात्र या 3 पदांवर राहू शकतो. अंडरस्टँड? आपल्याला 3 वर्षांनी बदली असती माहितीये ना. आत यायच्या आधी लय गुलगुलू वाटतं बरं का, नंतर लय धिंगाणा आहे. मम्मी एकीकडे, पप्पा एकीकडे, बायको एकीकडे, आपण हे समजून घ्या. आता खूप एकदम गुलगुले होतात. आय वॉन्ट बी IAS, आय वॉन्ट बी असिस्टंट कमिशनर. हे सगळं एकदम मस्त वाटतं. आतमध्ये आल्यानंतर त्याचे देखील प्रोज अँड कॉन्स आहे. तुम्ही तसाच अभ्यास करता ना, चांगलं वाईट वे फॉरवर्ड, तर ते तसं सगळीकडे. मग या प्रशासनामध्ये मिनिस्टर टू हा सहाय्यक आयुक्त, याच्यामधले दुवे काय आहेत? याच्यामधले दुवे आहेत तर आपले असतात सेक्रेटरी. कधी ते प्रधान सचिव असतात, कधी नॉमिनल जनरल सचिव असतात. त्यांच्या त्या IAS त्यांचं रँकिंग जेव्हाचं होतं त्याच्यावर. त्याच्यानंतर मग राज्य लेवलचा एक प्रमुख असतो, त्याला आपण कमिशनर म्हणतो. इकडे संचालक म्हणतात, डायरेक्टर. तर ही लोक असतात IAS ऑफिसर. त्याच्यानंतर काय असतं समाज कल्याण विभागामध्ये, तर ऍडिशनल कमिशनर नावाचं एक पद असतं. त्याच्यानंतर जॉईंट डायरेक्टर, जॉईंट कमिशनर, त्याच्यानंतर डेप्युटी कमिशनर, आणि मग त्याच्यानंतर या 36 जिल्ह्यांसाठी हे सर्व सहाय्यक आयुक्त. मग तुमच्याकडे स्टाफ असतो, तुम्हाला ते इन्स्पेक्टर्स दिले जातात, तुमच्याकडे तो OS असतो, तुमच्याकडे तो जो तुम्ही ते 2 नंबरची एक्झाम देणार आहे समाज कल्याण अधिकारी, तो देखील तुमच्याच ऑफिसला असतो. आणि मग त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या, सहाय्यक आयुक्तांची कर्तव्य जबाबदाऱ्या या दोघांना पॅरलली असतात. फक्त हायरार्कीचा विषय असतो. इव्हन ही कॅन हँडल एव्हरीथिंग, आणि सहाय्यक आयुक्त जे त्याला अंतिमीकरण करतात आणि मग फायनलाइज करणं, डिसिजन घेणं, हे सगळं तुम्ही ज्या पदावर जाणार आहात सहाय्यक आयुक्त म्हणून, किंवा जर तुम्ही समाज कल्याण अधिकारी म्हणून जर सिलेक्ट झालात तर मग तुमच्यावरती ते सहाय्यक आयुक्त असणार. अशा पद्धतीने समाज कल्याणचं प्रशासन चालेल. आता या प्रशासनाचा भाग जो दुसरा आहे महत्वाचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या सगळ्या योजना, त्यांचं बजेटिंग कशा पद्धतीने होतं, बजेटिंग कुठल्या तत्वावर आधारित असतं, आणि मग ते कशा पद्धतीने इन्फ्लो होतं, त्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात. आमचं काही वर्षापूर्वी एक बुकलेट होतं, त्याला वाटचाल म्हणतात, समाज कल्याणचं एक पुस्तक. माझ्या मोबाईलमध्ये देखील काही PDF अवेलेबल आहेत, जे आम्ही स्वतः क्रिएट केलेले आहेत. बऱ्यापैकी सर्व योजना त्याच्यामध्ये कव्हर आहेत. तर तुम्ही ते जरी रेफर केलं, ते आता मी देऊन जाईल तुमच्या सरांकडे, ते तुम्हाला सगळ्यांना सेपरेटली, प्रत्येक तुमचा काही ग्रुप वगैरे असेल तर त्याच्यावर ते तुम्हाला पाठवून देतील. आता त्या योजनांचे PDF तुम्हाला अवेलेबल आहेत. ऑनलाईन विद्यार्थ्यांना देखील आपण माझ्या त्या टेलिग्राम ग्रुपवर देऊन टाकेल. तर त्या योजना तुम्हाला त्या पद्धतीने माहिती पाहिजे. परंतु मग ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी समाज कल्याणच्या योजना पुरेशा आहेत का? तुमच्या याच्यामध्ये काही घटक आहे बघा पुन्हा अभ्यासक्रमामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्ट, की समाजातला म्हणजे स्त्रियांपासून बालकांपासून सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. मग तुम्हाला फक्त एवढ्याच याचं समाज कल्याण विभागाच्या आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या योजना माहिती आहे, आणि अचानक त्यांनी प्रश्न विचारला स्माईल योजना काय, मग तुम्हाला तर ते वाटणार हे तर सेंट्रल मिनिस्ट्रीची, आम्ही महाराष्ट्रात उत्तर का द्यावं, माहिती असेल ना. मग अशी योजना अचानक विचारली तर असं होऊ नये. मग तुम्हाला पॅरलली तुम्हाला पाहावं लागेल की स्टेट लेवलला कुठल्या योजना रन होतात आणि सेंट्रल लेवलला कुठल्या योजना रन होतात, फुल्ली फंडेड कुठल्या आहेत आणि स्पॉन्सर कुठले आहेत, या गोष्टी देखील तुम्हाला पाहणं अपेक्षित आहे. रिस्ट्रिक्टेड तुम्हाला या 2 विभागाशी राहायचंय का? अजिबात नाही. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त व्याप्ती वाढवून सो गोष्टी तुम्हाला माहिती करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला लाडली बेटी का नाही विचारू शकत, तो पण समाज आहे ना. म्हणजे समाज कल्याण विभाग जरी अनुसूचित जाती, SBC, VJNT, OBC यांच्यासाठी काम करत असेल, समाज कल्याण आणि इमाबक, परंतु समाजामध्ये वेलफेअरची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे एखादा ब्रिज बांधलं तर दॅट वुड बी ऑल्सो वेलफेअर. समजून घ्या, एखादं हॉस्पिटल टाकलं तर तो वेलफेअर आहे, एखादा चांगला रस्ता तयार करून दिला शेतावर जायला तरी ते वेलफेअर. तर वेलफेअरची व्याप्ती खूप मोठी आहे. तुम्हाला अभ्यासक्रम निहाय त्याच्यामध्ये सेग्रिगेशन करता आलं पाहिजे, आणि त्या गोष्टी तुम्हाला वेचणं अपेक्षित आहे. त्या गोष्टी वेचता आल्या तर याची व्याप्ती जी आता तुम्हाला वाटतेय भयानक अभ्यासक्रम आणि हे कशातनं करायचं, पुस्तकांची यादी बघितली तर माझे डोळे पांढरे झाले होते. आगलावे सरांचा आहेच, टांगसाळे मॅडमचा आहेच, के सागर साहेब आहेतच, आणि कोतापल्ले सरांचा आहेच,
अरे म्हणजे एवढं भयानक लेवलला जाऊन जर आपण वाचलं तर म्हणजे आपलं डायरेक्ट JNU ला सिलेक्शन होईल शिकवायला. असं एवढ्या लेवलला जाऊन आपल्याला त्याची गरज पडणार नाही. 2012 आणि 13च्या पेपरवर येत होता. तुम्ही जर त्यावेळेचे पेपर पाहिले, आता सी बाबांनो असं समजू नका सर तुम्ही त्यावेळी सिलेक्ट झाला लय सोपं होतं आणि आता बघा कसं एकदम सेंटेन्स देतात वरतं 1 2 3. आता ते पण बंद झालं UPSC. आता तर नाही काय 1 बरोबर 2 बरोबर 3 बरोबर आहे की नाही, असं सगळं सुरू आहे. दॅट्स फाईन. इव्होल्युशन कशाला म्हणतात? इव्हॉल्व झालं पाहिजे ना. जर इव्हॉल्व नसतं झालं तर आज आपल्याला शक्ती असती. वाचलंय ना हिस्ट्री. मग इव्होल्युशन याच्यामध्ये सुद्धा झालंय. परंतु तेव्हा जर एखादी नोट किंवा एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर बीड वरून माझ्या एखाद्या भावाला आप्पा बळवंत चौकात यावं लागायचं. आज तशी गरज नाहीये. आज तुम्ही याला ओपन केलं की प्रोग्राम सेट टेलिग्रामवर डिगबर चॅनल आहे की नाही, आणि मग ते तुम्हाला फ्री हे देतात ते देतात PDF टाकतात. आज असं झालंय की मेंदू 1320 ग्रामचा मटेरियल 1300 किलो. प्रॉब्लेम तिथं झालेला आहे सगळा. वाचू काय पकडू काय. आज कशाची मोठमोठे तत्ववेत्ते बोलून गेले की एक गोष्ट 10 वेळा करा परफेक्शन येईल. 10 गोष्टी 1 वेळा केल्यावर परफेक्शन येईल का? अजिबात येत नाही. आणि हे काय मी तुम्हाला वेगळ्या लेवलला जाऊन सांगण्याची गरज नाही. तुम्ही त्या सर्व गोष्टी जाणता आहात. मग आता तुम्हाला करावं काय लागेल? सेल्फ अनालिसिस. एक्झाम कुठली पण असू द्या, सिलेबस वाईज मी जाणार आहे, त्यावेळी तुमच्याशी इंटरॅक्ट करणार. परंतु पहिले सुरुवातीचे काही दुवे तुम्हाला सांगतो. सेल्फ अनालिसिस करा. गरज पडणार नाही कोणाची तुम्हाला कोणीतरी सांगण्याची. तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला आता याच्यावरती काय विचारलं. मग ते कसं समजेल? तर ते PYQ आहेत ना. पण 2012-13चे PYQ हे एकदम नॉमिनल आहे. तेव्हाच्या त्या युगाला ते अपेक्षित असतील मे बी. तेव्हाचे बनलेले अधिकारी वेळ आहेत दुधखुळे. तुम्ही मला का बोलवलं? मग मी तर तेव्हाचाच आहे की नाही. मग लक्षात घ्या त्या पिरियडला त्या गोष्टी अपेक्षित होत्या. एका वाक्यात बरेच प्रश्न विचारलेले. इव्हन तुमचे ते बुद्धिमत्ता चाचणी आणि हा जो पोर्शन आहे इंटेलिजंट टेस्ट, तर त्याच्यामधले देखील क्वेश्चन असे जनरल वाटतात. बाबा आम्हाला तर त्यावेळी पण म्हणजे यस म्हणजे 19 आणि V म्हणजे ते असंच दिसायचं. मग त्या लेवलला असेल तर तुम्हाला आता जे विचारलेलं आहे तर त्या लेवलला जाऊन तुम्हाला म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशनचा एखादा प्रश्न आहे किंवा इकडे साला ते साला ना ते विचारतात का, कुठल्या कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग विचारला, हे तुम्हाला त्या लेवलला कशाच दर्जाचं विचारलं जाणार. मग आता बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर पेपर कसं सेट होईल, सर याच्यामध्ये काय लेवलचे प्रश्न येतील, सर नेमका सिलेबस दिलेला आहे त्यातलंच विचारतील का बाहेर, असे पण मला क्वेश्चन आलेले व्हॉट्सअपवर, त्या इन्स्टावर, त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. मी तुम्हाला सर्वांना एक जेन्युइनली सांगतो, आपल्या स्वतःला अशा लेवलला जाऊन तयार करा, उद्या त्यांनी काय जरी विचारलं तरी आपल्याकडे त्याचं उत्तर देण्या एवढी कुवत पाहिजे. मी प्रत्येक वेळी एक उदाहरण देत असतो. तुम्ही जेव्हा स्वप्न पाहता ना की मगरपट्टा सिटी मधली जी ती 35 मजल्याची बिल्डिंग आहे त्याच्यावरच्या तो 34 आणि 35 मजला फोडून मी माझं पेंट हाऊस बनवेन, तेव्हा आपली 1 BHK घ्यायची लायकी निर्माण होते. आणि ट्रुथ आहे, इट्स प्रूव्हन. तुम्ही त्या लेवलचं जर नाही स्वतःला तयार केलं तर मग अचानकच बंबाळणी होते. यार मी तर 100च्या 100 क्वेश्चन पैकी मी 90 सोडवले, परंतु 35 चुकले आणि मग सगळा विस्फोट झाला आणि मग मी 2 मार्कांना राहिलो, 1 मार्कांना राहिलो, 10 मार्कांना, व्हॉटएव्हर जे काही घडतं लाईफ मध्ये हे बऱ्याच जणांबरोबर घडलेले, आम्ही त्यातून गेलेलो आणि हे घडतं. मग ते का घडतं हे शोधण्याची जबाबदारी तुमच्यावर. अंडरस्टँड दॅट. हे जर तुम्ही शोधू शकला तर मग तुम्हाला ते पद मिळते. म्हणजे हे काही खूप मोठं नाहीये, तुम्ही कुठल्याही काहीही कशाही लेवलला जाऊन मिळवू शकता. बिकॉज जे कोणी मिळवलेलं आहे आजपर्यंत आणि आपण त्या गोष्टी फॉलो करतोय, ही जी समाज मांडण्या जागा आहेत सगळ्या, या कोणत्या तरी माणसाने मिळवलेले आहेत. तो काही कोणी असा एकदम काणीपणा ते का कानात आलेला, आईच्या पोटातनं झालेले आहेत ते सगळे. आणि मग जर ती पण माणसं आहेत, ती पण जनरल ह्युमन बिंग आहेत, तर मग अशा ठीक आहे IQ EQ हे ज्या गोष्टी आहेत त्या थोडेफार इकडे तिकडे होतील, पण मग सराव कशाला म्हणतात. आणि जर त्या लेवलला जाऊन तुम्ही करू शकला तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता पुढचा जो विषय आहे की तुम्हाला या एक्झामची फोड करून कशा पद्धतीने या गोष्टी पुढे नेता येतील आणि तुम्हाला ते कशा लेवलला जाऊन अभ्यास करायचा आहे, हा थोडा मी घटक निहाय घेतो. थोड्या वेळाने मग तुम्हा सर्वांना बोलायला चान्स देईल. मी पहिल्यांदाच सांगितलं की मला काही सगळं त्याच्यातलं माहितीये आणि आता या MPSC लेवलचं तर लिटरली मला सरांशी चर्चा करावी लागली, तेव्हा मला ते समजलं. ओके, तर
जी तुमची सहाय्यक आयुक्त आणि याच्यासाठीची एक्झाम आहे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग आणि जी समाज कल्याणची, याच्यात बेसिक फरक तुम्हाला सांगतो. याच्या अभ्यासक्रमामधला बेसिक फरक आहे की हा जो सहाय्यक आयुक्त होणारा व्यक्ती आहे त्याला त्यांनी समाजकार्य आणि समाजकार्याचा इतिहास आणि सोशल म्हणजे समाजशास्त्र या घटकांवरचा जी ग्रॅव्हिटी आहे ती जास्त ठेवलेली आहे. तुम्ही पाहिला असेल अभ्यासक्रम सर्वांनी. हा जो समाज कल्याण अधिकारी किंवा इतर मागासवर्गाचा समाज कल्याण अधिकारी होणारा जो घटक आहे या घटकाला तशीशी ग्रॅव्हिटी कमी आहे. तुम्ही पाहिलंय सर्वांनी. तर त्याच्यामध्ये याची ग्रॅव्हिटी कमी असण्याचं कारण याची पहिली अटच अशी आहे की एनी ग्रॅज्युएट हू बिलॉंग टू कॅटेगरी कॅन गिव्ह दिस एक्झाम. समाज कल्याण अधिकारी गट ब, आम्ही त्यातले एक तत्कालीन आहे की नाही. झालो बघा आता लगेच सहाय्यक आयुक्त झालो की नाही. 5-6 वर्षात प्रमोशन. त्याची पण तुम्हाला पुन्हा हे पडली असेल प्रमोशन कधी होतंय, पगार कधी वाढतोय, 1 जुलै कधी येतं, अशा सगळ्या गोष्टी करतात. दॅट्स फाईन. आज जे आपल्या हातामध्ये ते करून मोकळं व्हायचं. आम्ही तत्कालीन परिस्थितीत केलं. पोलीस भरती करायला आलो होतो, PSI झालो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, FCI ला सिलेक्शन झालं, 4थी नोकरी हातात होती, ठरवलं आता पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन व्हायचं. 7 फेब्रुवारी 2014 ला पोलीस कमिशनर ऑफिसला उभा होतो आणि माझं जॉईनिंग लेटर हातात होतं. PSI व्हायचं, तारबीर लागणार, अशा असते बरोबर ती फिलिंग. वॉन्टेड पिक्चर पण आला होता नवीन नवीन, ते सलमान लास्टला पळत आला ना, मग आम्हाला पण फिलिंग आली चलो भाई. परंतु त्याच दिवशी 7 फेब्रुवारी 2014 ला मी समाज कल्याण अधिकारी झालो. त्या 32 जणांच्या यादीत मी 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी. स्पेशल कुठले एकदम अशी लय मोठे दंडन सपाटे त्याच्यासाठी मला मारायला लागला. पोलीस भरतीचा अभ्यासाव कार्यक्रम, फक्त तो युटिलाइज कसा करायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. तेव्हा आम्ही खूप असे आरास रचून किंवा मोठमोठी पुस्तकं रचून किंवा मोठमोठे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून किंवा ऑनलाईन लेक्चर विक्चर असते काही भानगड नाही. जो है अपना इतिहास वॉच, भूगोल वॉच, सब वॉच, यूज इट. तर तशा पद्धतीने आम्ही दिलेली. ठीक आहे, आता इव्हॉल्व झालंय तर तुम्हाला स्पेसिफिक त्या गोष्टी बघाव्या लागतील. लोन एवढं पसरलंय, बाप रे बाप, म्हणजे ही भाऊगर्दी बघितल्यानंतर असं वाटतंय नेमकं काय घडतंय. आणि आपली जे तुम्ही अभ्यास करणार आहात समाजाची सोशिओलॉजी कशा पद्धतीने हल्ली आहे की नाही बघावं लागेल. येताना आम्ही चर्चा करत होतो IIT मधले पण किती टक्के, 20-25% मुलांना नोकऱ्या नाहीत. दॅट्स फाईन. आपण हा मार्ग निवडलाय तर या मार्गावर चालताना आपली स्ट्रेंथ आपल्याला स्वतःला पाहिली पाहिजे. नाहीतर मग दररोज सकाळी उठतोय, 2 किलोमीटर चालतोय, धापा टाकतोय, त्याचा काय उपयोग. बाबा तुला 5 किलोमीटर पळाल्यावरती नोकरी मिळणार, हे समजून घ्या. तर तुमचा हा जो सहाय्यक आयुक्ताचा आणि याचा जो बेसिक फरक होता तो सर्वांनी समजून घेतला. तुम्हाला कुठं काम करायचंय हे पण समजलं. आता हे काम करण्यासाठी तुम्हाला जे पद मिळवायचंय त्याच्यासाठी हा जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यावरती आपण 1 by 1 बोलणार. मी सर्वच गोष्टी कव्हर करू शकेल असं नाही, परंतु तुमच्याकडे जे असलेले मी जो मुद्दा बोलतोय तेव्हा तुमच्याकडे येणारा डाऊट तो मात्र नोट डाऊन करून घ्या. नाहीतर तुला वाईट वाटायचं, परत मी लिहायला लागलो की सरांनी डाऊट. तो नोट डाऊन करून घ्या आणि मग पुढच्या 15-20 बिकॉज सगळे ऑनलाईन पण पाहत असतील तर त्यांना ते इंटरप्ट होणार. शेवटी मग त्यांनी बघावं, अगर मी काय कमर्शियल नाही आहे की नाही, मला नाही बघितलं तरी चालते. तर तुमचा जो मराठीचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही. यू ऑल आर लॉर्ड आहे की नाही. तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतात त्याला तुमच्या प्रयोगापासून विभक्ती प्रत्ययापर्यंत आणि तुमच्या वाक्प्रचारापासून तुमच्या म्हणी आणि आयडम्स आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला वाटतं बाळासाहेब शिंदे सरांसारखे आणि एक नाव होतं यार आमच्या वेळी मला आठवेल, मोरा वाळंबे, हेच आठवत होतं बघा, मला नाव पण आठवेना आता. तर मोरा वाळंबे सरांसारख्या माणसांची आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल आहेत. सराव जास्त करा, निश्चित जीवनामध्ये फायदा होईल. मी विद्यानिकेतन मला मराठीवरनं आठवलं. 3rd ला माझ्या शिक्षकांना जाणवलं असेल हे पोरग जरा दिसतंय झुणझुणीत, म्हणजे माझं तर मस्तीन दंगत जास्त असायचं पण त्यांना वाटलं असेल तर त्यांनी मला एक एक्झाम द्यायला लावली होती तेव्हा 3rd ला असताना. आणि मग मी विद्यानिकेतनची म्हणजे पुणे मनपाची एक कॉन्सेप्ट आहे त्याला विद्यानिकेतन स्कूल म्हणतात. तर मी त्या स्कूलमध्ये सिलेक्ट झालो होतो. 4th to 7th आम्हाला अशा पद्धतीने त्यांनी तयारी करून घेतली होती की आम्हाला आजही सूर्य म्हणजे रवी, सखा, भास्कर, दिनकर, मित्र हे तेव्हाच आठवतं, आताच नाही अभ्यासातलं. अंडरस्टँड. तर तो सराव म्हणजे आम्ही वर्गामध्ये बसायच्या आधी 30 पर्यंत पाडे लिहायचे आणि मगच वर्गात एंट्री. अशा पद्धतीने आमच्या गुरुवर्यांनी तत्कालीन करून घेतलं होतं. तर एनीवन कॅन डू. इंग्रजी तर ते मला आय गेस वाटतं रेमन मार्टिन अजूनही आहे का ते अवेलेबल का? तुम्ही काय करता? मोरा वाळंबे काय ते, बाळासाहेब शिंदे
काय करता मला एक पुस्तक सांगा ना. हा हे नवीन नवीन नाव आय डोंट नो बाबा. पण आम्ही ते रेन अँड मार्टिन एक साइडला ते लाल कलरचं पुस्तक, एक साइडला क्वेश्चनर, एक साइडला त्याची आन्सर शीट एवढी छोटी अशी यायची आणि आम्ही ते करायचो. आजची जी काही पुस्तकं असतील अवेलेबल त्याच्यामधून तुम्ही प्रचंड लेवलला जाऊन तो सराव करणं अपेक्षित आहे. नाही तर भूतकाळाला वर्तमान आणि वर्तमानाला भूत आपल्या मराठी माणसांचं होतं इंग्लिशमध्ये, आहे की नाही. आय मेट हिम ऑन रोड येस्टरडे, झाला कार्यक्रम. देयर वॉज नो ऑन रोड, इट शुड बी इन रोड, आहे की नाही. तर मग छोट्या छोट्या गोष्टी, हे बा मार्क कुठं जातात हे शोधणं गरजेचं आहे. मार्क मिळणारे तर सगळीच जण शोधतात ना, मला कशात मार्क मिळणार आहे, मला कशात मार्क मिळणार, पण माझे मार्क जाणार कशात याचा शोध आजपर्यंत कोणी घेतलाय. तो घेऊन तो त्याचा नितांत सराव करेल त्याला पद. समजून घ्या. मी ज्यावेळी मी PSI झालो नव्हतो, हे मी आवर्जून सांगतो. पहिल्या याला पोलीस भरतीला गेलो, झालो नाही. 86 किलो, 20 वर्षाचं पोरग. आता कोण आहे का इथं 20 वर्षाचं? 20-21 हात वर करा. हा, जे 20-21 असते ना ते असते 55-60 किलोची. मी होतो 86 किलोचा. हा, आई बापाचा इकुलता एक, 3 बहिणी असले तरी काय झालं, मराठी फॅमिली. खा माझ्या बाळा खा, असे असतात ना सगळे आपली बोकडं, आहे की नाही. मग माझे कमीपणा कशात होता? शरीर. अभ्यास तर माझे मित्रमैत्रिणी पाठच बसायचे अभ्यासाला. आम्ही पाठ उठायचो, कधी कात्रज घाट, कधी दिवे घाट, कधी रामटेकडी, कधी SPचं ग्राउंड, कधी सनस, कधी तळजाई. 1 वर्षामध्ये नेक्स्ट इयरला मी ज्यावेळी PSI झालो, 86 किलोचा मी 68 किलो. आजही MPSCत नोंद आहे माझी. 172 हाईट, 68 किलो वजन. पहिले PSIला 112 मार्क पडलेले, कळलं होतं आपली लायकी नाही. सेकंड PSI 600ची बॅच, म्हणजे ते 1800ची बॅच आहे ना कॉकटेल. हा, असंच बोलतात, माझ्या कानावर शब्द आहे 1800 फ्रॉड, हे ते काय काय बोलत बसतात बाबा. त्याच्यानंतरच्या बॅचचा आहे मी, 111 बॅचचा PSI मी. तर त्या 2 बॅच मधला जो फरक होता 10-12 महिन्यांचा, त्याच्यात माझ्या वजनातला फरक होता 86 वरून 68. करा वजाबाकी, 18 किलो. आता जा बरं तळवळकर जिमला आणि द्या 50,000, होईन का कमी? लगेच जिम मारून येतं की इकडं लगेच वडापाव, सांबर, अण्णा इडलीले घ्या. असं होत नसतंय, त्याला द्यावं लागतं. दिलं की होतं. आणि निसर्ग एवढा असा निर्दयी नसतो. समजायचं आपल्याला काही मिळालं नाही म्हणजे आपण त्याला जे गरज आहे ते दिलेलं नाही. समजून जायचं आपली लायकी नाही बाबा. माझी भाषा थोडी रॅश आहे, पण समजून घ्या, तुम्ही काय करू शकत नाही. म्हणून पद मिळवा. इंग्रजी तुम्ही तुमचं कराल, मराठी तुम्ही. नाव कम टू समाज कल्याण अध्ययन. आता समाज कल्याण अध्ययनाच्या बाबतीत एवढ्या लेवलला जाऊन अनभिज्ञता आहे. तुम्हाला एक्झाम द्यायची, एक जनरल एक्झाम. यू डोंट नीड टू गिव्ह युनिव्हर्सिटीज एक्झाम ऑर फॉर PhD. फर्स्ट थिंक ऑन इट, की तुम्हाला याचा नेमका कुठला संदर्भ ग्रंथ वाचायचा आहे आणि याच्यावर PhD करून काय होणार. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. वेन वी एंटर्ड इन टू दॅट प्रक्रिया, ती PSI होण्याची, आमचं एवढं नशीब फुटकं, कृषीचा सगळा सिलेबस गायब केला MPSCने आणि त्याच्यामध्ये सिलेबस टाकला CRPC, IPC आणि मुंबई पोलीस अधिनियम. आम्ही तर एकदम अनभिज्ञ, जसं आता तुमची सगळ्यांची हालत आहे. आम्ही MPSC करतोय, UPSC करतोय आणि अचानक आता हे काय समाजशास्त्र आणि समाज कल्याण असं झालंय ना. मुंबई पोलीस अधिनियम 10 मार्काला होता. CRPC आणि IPC असं काय काय त्याला कॅल्क्युलेटिव्ह मार्क होते, मला आठवत नाही. मला जे मी कांड केलं ते आठवतो. 10 मार्क, बरोबर आहे ना, कांडच आठवणार, जनरल काय आठवतं का? नाही. 10 मार्कांसाठी मुंबई पोलीस अधिनियम 115 का 118 कलम, त्याचे सब टॉपिक. अरे मग आता 10 मार्क मिळणार, एवढं मोठं सिलेबस, करायचं काय? सगळी पोरं पुरी आता ते एकदम छान, म्हणजे एकदम छाननी चालली आता एकदम. म्हणजे याच्यावरती उद्या जर म्हणलं तू FIR नोंदव, तर हा लगेच FIR नोंदवाय मोकळा. हा, मोकाट कुत्री कशी सुटली, फुकायला कसा उभा राहिला, हे सगळं. मी शक्कल काय लढवली बघा. म्हणजे मी काय लय असा डॉन किंवा जी नाही किंवा एकदम लय जगा वेगळा असं नाही. आपण सगळीजण ही शक्कल लढवू शकतो. मी म्हटलं यार 10 मार्कासाठी एवढं रवा उठायचं असं आपल्याला काही पटत नाही. मुंबई पोलीस अधिनियमची अनुक्रमणिका काढली. मी अभ्यास करायचो तिथं चिटकवली, खिशात एक चिठ्ठी ठेवली, वॉशरूमला बसायचो तिथं एक लावली. 115 कलम एक्झाम होईपर्यंत रोज वाचायची, स्टार्ट टू एंड, स्टार्ट टू एंड, स्टार्ट टू एंड. 10 मार्कांपैकी 7 मार्क आले होते.
मला आजही त्यातली काही कलम आठवतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, अशी मुंबई पोलीस अधिनियम मध्ये कलम आहेत. आणि मग मला सांगा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क किती होती. गेले तर म्हणजे आपण एवढे बी गळे गुजरे नसतो की 1-2 बी येणार नाही. तर्क लावता येतो ना. तुम्ही जर 2012-13 समाज कल्याणचे पेपर बघितले, सतसत विवेक बुद्धी असलेला समाजशील व्यक्ती, ज्याला बेअर मिनिमम अक्कल आहे, अरे आयुष्यपत बेअर मिनिमम, जो जगलाय सगळं बघत, हा नाही तर एकदम अंध आहे आणि एकदम चाललाय अंधानुकरण करू, त्याचं काम नाही. जो सतसत विवेक बुद्धी वापरून बेअर मिनिमम जगलेला आहे, समाज त्यांनी न्याळलेला आहे, त्याला कळतंय झोपडपट्टी काय आहे, 35 मजली बिल्डिंग काय आहे, हे ज्याला कळतंय ना, तो बिना अभ्यासाचा त्या पेपर मधले काही अंशी 40% प्रश्न सोडवू शकतो. तुम्ही बघा जाऊन बॅकग्राऊंडला, तुम्हालाही जाणवेल अरे हा याचं उत्तर हे असू शकणार. काही प्रश्न बघा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला ते जाणवेल. मग तुम्हाला या समाज कल्याण अध्ययन नावाच्या घटकामध्ये समाज कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान उल्लेख आहे त्याच्यात. आता याचा इतिहास आणि तत्वज्ञान वाचायला लागला ना, पोरं टकली होत्याला तुम्ही पांढऱ्या. हा सिरियसली इट्स टू ह्यूज, टू वास्ट. तुम्हाला बॅकग्राऊंडला जे घडलंय आणि आजची जी कंडिशन आहे, या 2 गोष्टींची सांगड घालून ठरवावं लागेल की तुम्हाला त्याच्यात किती स्वतःला झोकून द्यायचंय, किती वाचायचंय आणि किती वेळ या गोष्टींना द्यायचाय. त्यावेळच्या अभ्यासक्रमात किमान त्या क्लास 2च्या एक्झामसाठी मार्कांची ग्रॅव्हिटी तरी दिलेली होती. आज या अभ्यासक्रमात कोणत्या घटकाला किती मार्क आहे हे अजिबात दिलेलं नाही. देन यू हॅव टू बी युअर ओन फिलॉसॉफर. तुम्हाला त्या गोष्टी स्वतःच तशा पद्धतीने घ्यावे लागतील की आज त्यांनी समाज कल्याण अध्ययन मधले 1, 2, 3, 4, 5 घटक दिलेले आहेत आणि अख्खा सिलेबस जवळजवळ 45, 50, 60 घटकांचा आहे की नाही. मोठमोठे हेडिंग जर तुम्ही पाहिल्या, त्या 7-8 हेडिंग आहेत, आय गेस 15 हेडिंग आहेत. त्यातलं ते बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी हे तर सोडूनच द्या. परंतु याच्या बाबतीतले असणार तुमचं जनरल स्टडी तर म्हणजे मी सांगण्यालायकच नाही बाबा तुमच्या पुढं. तुम्ही तर म्हणजे त्यातले डॉन असणार आहे की नाही. पृथ्वी आहे, हे काय अजून तुमचं सगळे जणांचे मॅगझिन आहेत. रोजचा तुमचा लोकसत्ता, कुठले वाजता तुम्ही, लोकसत्ता सकाळ, आता ह्या हा लोकसत्ता सकाळ, थोडे तर जनरल असावे आहे की नाही, कुठे वळलेले नसावे, झुकलेले नसावे तसं. हा मग तुम्ही ते पेपर वाचत असाल, मग त्याच्यातून तुमचा तो सगळा सिलेबस कव्हर होत असेल, राईट. परंतु जनरल स्टडीज देखील तुम्ही कव्हर करत असणार, त्याच्यावरही मग बोलेल. परंतु आता याच्यात पहा, समाजकार्याच्या पद्धती, समाजकार्याची मूल्य आणि तत्वे, समाजकार्याची क्षेत्रे, भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण. जर एखादं पुस्तकच लिटरली घेऊन तुम्हाला बसायचंय, खूप जास्त त्याला ग्रॅव्हिटी द्यायची आहे, तर तुम्हाला ते सर सांगतीलच पुन्हा. संजय साळवीकर आणि प्राजक्ता टांगसाळे मॅडम यांची पुस्तकं आहेत, ती तुम्ही परचेस करा, मित्रमैत्रिणींकडनं उसने घ्या. मला माहिती आहे या कंडिशनला खूप हालत खराब असते आहे ना, सगळ्या गोष्टींमधून आम्ही गेलेलो आहे. तर त्याच्यातलं तुम्ही त्यांनी ज्या हेडिंग दिलेल्या आहेत त्यातलं हे पहा. इथून पुढचा पण जो मी सगळा तुम्हाला सिलेबस घेणार आहे किंवा तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यातलं तुम्ही एक गोष्ट नितांत करा की त्याची तुम्हाला बेअर मिनिमम कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे एकदमच अचानक तुम्हाला विचारलं की बाबा अंदमान निकोबारला गेल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये तिथलं वारं कसं वाटतं अंगाला, तर हे शक्य नाही ना, तुम्ही गेलेलंच नाहीये. तुम्ही इथनं सांगणार बाबा इक्वेटोरियल आहे, थोडं थोडं दिवसभर आपलं चालू असतंय, सेमच कंडिशन आहे, हा असं इथून सांगाल, पण रिअल अनुभव नाही ना. मग एखादा प्रश्न जर असा पडला तर तो बाउन्स बॅक होऊ नये म्हणून तुम्हाला ऍटलिस्ट बेअर मिनिमम कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीज पाहिजे की हे म्हणजे नेमकं काय. नाहीतर हे म्हणजे नेमकं काय हेच माहित नाही तर मात्र मग तो प्रश्न तुम्हाला नाईलाजास्तव सोडून द्यावा लागतो. आणि जो डेअरिंग करतो मग ते 1 मार्कांनी राहिलं, 2 मार्कांनी राहिलं, तसली डेअरिंग करणे नाही. बिकॉज इट्स मायनस सिस्टमची एक्झाम, दे हॅव गिव्हन क्लिअरली 25% मायनस होतील, म्हणजे जसं एमपीएससीचं आहे तसं. तर या समाजकार्याच्या पद्धती, मूल्ये, तत्व आणि ही समाजकार्याची क्षेत्रे याचं मी एक्सप्लेनेशन देत बसणार नाही. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे दिसेल तो समाज आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथून तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात गेला काय किंवा दगडूशेठ समोरच्या वैश्य व्यवसायाच्या वस्तीमध्ये गेला काय, इट्स ऑल युअर समाज. सो यू हॅव टू सी देम विथ युअर ओपन आईज. आणि इथलं हे जे आहे ना हे पण ओपन ठेवून बघावं लागणार ना, की तुम्ही असं म्हणायचं अरे यार ही झोपडपट्टीतली माणसं आहेत, ह्यांना काही कळतच नाही, तो म्हणजे समाज कल्याण अधिकारी नाही. झोपडपट्टीतली माणसं झोपडपट्टीत का आहेत
हे कळणं म्हणजे समाज कल्याणचं सहाय्यक आयुक्त आहे, लक्षात घ्या. नाहीतर मला आता फोन आला, मी कोल्हापुरात होतो, सर ऊसतोड कामगाराच्या बायकोची डिलिव्हरी सर रस्त्यावरच झाली. ऐका उदाहरण लाईव्ह, समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त. मग मी काय म्हणायला पाहिजे, लईच येडे बीडवर नाही इकडे येतात आणि काय पोट भरायला आलेत आणि आता ती रस्त्यावर डिलिव्हरी झाली, मी कशाला तिकडे जायचं? नो, इट्स युअर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट ड्युटी टू गो ओव्हर देअर. तिथं व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुमच्या DHO ला फोन करा, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर. यू हॅव सोल अथॉरिटी ऑफ इट. डिस्ट्रिक्ट, मी पुढे बोलणार आहे त्याच्यावर. डिस्ट्रिक्ट लेवलच्या कमिटीचे तुम्ही सदस्य सचिव आहे, अशा 25-30 कमिटी आहे. अंडरस्टँड, यू हॅव सो मच पॉवर्स. मग मी तिथं गेलं पाहिजे, तिथं व्हिजिट दिली पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना दवाखान्यात पोहोचवलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला नाही करायचं. यू आर अन ऑफिसर. तुम्ही सगळ्यांना कामाला लावू शकता. तुम्ही DHO ला फोन करू शकता, त्याची जी PSC तिथली माणसं येणार, तिला उचलणार, तिकडे घेऊन जाणार. तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला सांगू शकता की आता यांना धान्य द्या इमिजिएटली ऑन अ प्रायर बेसिस, टॉप मोस्ट प्रायोरिटी. तुम्ही तिथल्या त्या सगळे जे त्यांचा खर्च झालेला आहे त्या दवाखान्याचं बिल हे आपल्या गव्हर्नमेंटच्या याच्यातून दिलं गेलं पाहिजे. अशा सगळ्या तरतुदींचं नॉलेज तुम्हाला येणार आणि मग तुम्ही अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करणार. पण जर लॅक ऑफ विल असली तर तुमचा काय उपयोग समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त होऊन? नो, यू डोंट हॅव टू हँडल फाईल्स, यू हॅव टू हँडल सोसायटी. आणि जिथं जिवंत माणसं आहेत ज्यांना तुमची गरज आहे, सकाळी एखादं पोरग येतं म्हणतं सर मला स्कॉलरशिप नाही मिळाली, दुपारी एक म्हातार बाबा येतं म्हणतं सर मला माझा पोरगा सांभाळत नाही सर, हे पुढे आहे तुम्हाला. संध्याकाळी एखादी महिला येते म्हणते पोरा माझी जमीन लुटली रे. तुम्हाला पाहावं लागेल. यू आर नॉट देअर टू हँडल फाईल्स, यू वुड बी देअर टू हँडल आवर सोसायटी. आणि त्या सोसायटी मधले असे घटक ज्यांना नितांत गरज आहे तुमची. तर या ज्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या तुम्ही या 2 पुस्तकांमधून करू शकता. परंतु कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल प्रत्येक गोष्टीसाठी यू हॅव टू गुगल. आणि आताचे रेग्युलर अपग्रेडेशन काय झालेले आहेत, कुठली घटना घडलेली. म्हणजे तुम्ही आता सोलो मॅरेज नावाचा प्रकार ऐकला का? मी उदाहरण देत बोलतो. सोलो मॅरेज, व्हॉट इज दॅट? समवन हर्ड अबाउट इट? स्वतःशी लग्न. गुजरात मधल्या एका पोरीने केलं आणि प्रचंड त्याला हाईक मिळाली. सोलो मॅरेज, इट्स ऑल अबाउट सोशोलॉजी, अंडरस्टँड दॅट. हिंजवाडीला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, व्हॉट इज दॅट? आज लग्न ही एक मोठी संस्था हळूहळू हळूहळू विस्थापित होत चालली आहे. व्हॉट इज हॅपनिंग? तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. अशा मोठमोठे पुस्तकं, त्याचे लय मोठमोठे तत्ववेत्ते, रुसो काय म्हणला, वॉल्टेअर काय म्हणला, आणि काय तुमचा आणखी कार्ल मार्क्स काय म्हणला, हे जर तुम्ही तशा पद्धतीचा अभ्यास, बेअर मिनिमम ते काय म्हणले हे माहित पाहिजे. म्हणजे तुमचा कार्ल मार्क्स जर इकॉनॉमीला महत्व देतो तर यू शुड नो इट. एकदमच कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल वाचाय बसला भरून जाणार हा, आणि काय ढेकळं कळणार नाही, ते डोक्यावर जाणार. ते तत्ववेत्ते. वी हॅव टू गिव्ह जनरल एक्झाम, अंडरस्टँड. बरं, तुम्हाला UPSC सारखा कुठला ऑप्शनल तरी आहे का ह्या एक्झाम मध्ये की नाही बाबा आता तुला दुर्खेम काय म्हणतो ते पण माहित पाहिजे, कार्ल मार्क्स काय म्हणतो ते पण माहित पाहिजे, न्यू सोशोलॉजिस्ट काय म्हणतात ते पण माहित पाहिजे, हा, किंवा एखादे फेमिनिस्ट काय म्हणतो ते पण माहित पाहिजे, असं नाहीये. तुम्हाला जे 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 मथळे दिलेले त्याचा बेअर मिनिमम स्टडी मात्र तुमच्याकडे असलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याची ओळख असली पाहिजे. मग त्याच्यात एखादा डीप क्वेश्चन आला तर यू कॅन लिव्ह दॅट, जनरल क्वेश्चन आला तर यू कॅन ग्रॅब दॅट. पुढे आहे मानवी अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व विकास. मला अशा गोष्टी समजल्या आता यांच्या बोलण्यात नाही आणि काही विद्यार्थ्यांकडनं. मानवी अभिवृत्ती म्हणजे आता आमचे जे काही विद्यार्थी हे परीक्षा देतात तर ते बाळाच्या जन्मापासून त्याचे सगळे संस्कार विंस्कार सगळं कसा काय घडला, काय झालं, हा, कुठं उठला बसला, आणि ते सगळे त्याचे लॉ थेअरी, हा, त्याचे ते बौद्धिक विकास, त्याचं या सगळ्या गोष्टी वाचनाला घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता थोड्या दिवसात डॉक्टरेट होणार आहे, असं पण काहीतरी मला ऐकिवा झाले. तर मानवी अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामध्ये MPSCने तुम्हाला हेल्प केली आहे. ऑलरेडी दे हॅव गिव्हन 2 सब टॉपिक्स. निवासी संस्थातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व. ठीक आहे, आय वुड नॉट से की तुम्ही या 2 गोष्टीला रिस्ट्रिक्ट राहा, परंतु निवासी संकुल काय आहे त्याची माहिती घ्या. म्हणजे अनाथ आश्रम म्हणजे म्हणजे एक ते नाही बरं का, ते जनरल जीवन जगताना कळतं. कारण बच्चन अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालेला असतो म्हणून आपल्याला माहिती अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम, अशा 2 गोष्टी नाही. निवासी संकुल म्हणजे एकलव्य सारखी शाळा पण निवासी संकुल आहे, जवाहर नवोदय विद्यालय पण निवासी संकुल आहे, समाज कल्याणच्या ज्या रेसिडेन्शियल स्कूल हॉस्टेल्स आहेत ते पण निवासी संकुल आहे,
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे ज्या शाळा, ऊसतोड कामगारांच्या शाळा, विद्यानिकेतन ही पण निवासी संकुल आहेत. आणि आमच्या दिव्यांग बांधवांच्या ज्या स्पेशली एबल्ड स्कूल्स आहेत त्यांच्यासाठी ह्या पण सगळ्या निवासी संकुलांमधील विद्यार्थ्यांची अपब्रिंगिंग कशा पद्धतीने चालते, तिथलं प्रशासन कसं चालतं, तिथल्या सगळ्या फंडिंग आणि फंडिंग पॅटर्न्स कशा असतात, त्यांना ती अनुदानं कशी मिळतात, तुम्हाला विचारलं जाईल. एखाद्या दिव्यांग मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या एखाद्या शाळेमध्ये पर विद्यार्थी पर महिना किती अनुदान दिले जाते? मग 1500, 1800, 3500. ते म्हणणार माझी मेस तर 2800ची लय असून रे. हा, तर्क लावते भयानक लेवलचे. तर माझं मत एवढंच आहे की तुम्ही आजूबाजूला जगत असताना या गोष्टी ऑब्झर्व करा. प्रचंड लेवलचा अभ्यास होईल. जेव्हा मला आता विचारतात मुलं मुली की कसं काय तुम्ही प्रिलिम क्रॅक करून मेन्स वगैरे लिहिली, थोड्या मार्काने तुम्ही राहून गेला, हे असं कसं काय घडू शकतं? आम्ही तर 24 तास लायब्ररीत आहोत. अशा गोष्टी माझ्या कानावर येतात. अरे बाबांनो, मुळात जी डिमांड आहे ती तुम्ही बघा ना. ऍक्च्युअल डिमांड काय आहे? स्पर्धा कुणाशी आहे? खरी स्पर्धा कुणाशी मला सांगा. ऑब्विसली तुम्ही लयच हुशार आहे यार. ऍक्च्युअल स्पर्धा स्वतःशी आहे. मी पहाटे 5ला उठतोय का माझ्या अंगात कुठलं ऍसिड लय जास्त स्रवलंय? अभ्यास आहे ना. कुठलं असतं? मॉलिक, लॅक्टिक. बघा, माझ्या अंगात कुठलं ऍसिड जास्त आहे का माझं इथूनच ऍसिड जास्त उफळतंय हे पहा. मला थोड्या वेळाने लगेच नाश्त्याचा कॉल येतोय का मी बसू शकतोय लायब्ररीत अजून थोडा वेळ? दुपारी 2 वाजता ती चौकात येणार होती का? बघा, संध्याकाळी 5 वाजता भाईचा बर्थडे आहे का कुठं? बघा, तलवारी बिलवारीने केक कापायचा, लगेच आम्ही जेलमध्ये टाकणार. या गोष्टी तुम्हाला किती हार्मफुल आहेत हे स्वतःला माहिती पाहिजे. तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळणार. मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामध्ये या लेवलला जाऊन अभ्यास करण्याची अजिबात मला स्वतःला गरज वाटत नाही. आणि हा, मी जे काही इथं सांगतोय ते फॉलो करा, नका करू तुमची जबाबदारी. उद्या येऊन मला दोष देताल, सर तुम्ही असं सांगितलं होतं. व्हॉट आय फील आय एम टेलिंग यू. इफ यू वॉन्ट टू टेक इट, अदरवाइज लिव्ह इट. आय डोंट माइंड. आय टोल्ड यू दिस इज नॉट कमर्शियल प्रोग्राम गोइंग ऑन. विलिंगली आय एम हिअर. का माझं सरांवर लय प्रेम आहे म्हणून नाही आलेलो. हा, तर तुम्हाला पुढचा विषय आहे समाज कल्याण प्रशासन, ज्याच्याबद्दल मी सुरुवातीच्याच सेगमेंटमध्ये बोललो. समाज कल्याण प्रशासनामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल प्रशासन कसं चालतं, पदं कुठकुठली असतात याचा एक चार्टच बनवून घ्या. इट इज व्हेरी इझी. म्हणजे कधीतरी तुमच्यापैकी कोणी माझ्या ऑफिसला येऊन बसा, मला जर दिवसभर नोटीस केलं तर अर्धा अभ्यास होईल गॅरंटीड. सकाळपासून रात्रीपर्यंत 30-35 विषय हँडल, 100-150 200 माणसं हँडल, आणि एकदम जिवंत काम. अजिबात कुठली पेंडन्सी नाही, फाईल टॅब लावून नाही, कोच नाही, लगेच आले की बाहेर. हा, तर वी वॉन्ट ब्युरोक्रॅट्स लाईक देम, यु नो, की अशा पद्धतीने या गोष्टी पुढे गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये लिटरल जे उल्लेख आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, दुर्बल घटकांचे कल्याण. सो व्हॉट यू थिंक, हु आर दुर्बल? हा, फक्त तुम्ही कास्ट ओरिएंटेड दुर्बल घेऊन चालणार नाही. तुम्हाला महिलांबद्दल पण विचार करावा लागेल, तृतीयपंथीयांबद्दल पण करावा लागेल, आजी आजोबांबद्दल पण करावं लागेल, ऊसतोड कामगारांबद्दल पण करावं लागेल. तुम्हाला अॅट्रॉसिटीने ग्रस्त एखादा महार, मान, चांभार, ढोर, होलार जे काय असतं त्याच्याबद्दल पण विचार करावा लागेल. तुम्हाला आदिवासी बांधवाबद्दल पण विचार करावा लागेल. याची व्याप्ती एवढी मोठी आहे. मग सर अभ्यास कसा करणार आणि कशा पद्धतीने? पुढचा सेगमेंट आहे बघा तुम्हाला, भारतीय सामाजिक समस्या. त्याच्यावर बोलताना मी हा सेगमेंट बोलेल. स्वयंसेवी संस्था प्रकार आणि व्यवस्थापन. तुम्ही एनजीओ हे ऐकत असाल. स्वयंसेवी संस्था, सिव्हिल सोसायटी नावाचा जो प्रकार आहे याचे रजिस्ट्रेशन कुठं होतं, कशा पद्धतीने याला अनुदान दिलं जातं, अनुदान दिलं जातं की नाही, आणि मग फेरा आणि फेमा काय, कनेक्ट द डॉट्स. नाहीतर एखादी एनजीओ स्थापन केली आणि तिकडून गबाळ आलंय, काय उपयोग आहे, आणि इकडे ते बॉम्बस्फोटसाठी वापरलंय, खलास. असं होतं का म्हणे? मग तुमचा आता आय गेस फॉरेन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे, फॉरेन फंडिंग रेग्युलेशन ऍक्ट किंवा PMLA आहे की नाही 2002, हे एकदमच हाईक आहेत सध्या, एकदम समोरासमोर याच्यावर चर्चा चालू आहे. ईडी नावाचं संकुल काय, त्याची संरचना काय, अशा गोष्टी कनेक्ट कराव्या लागतील तुम्हाला. हे डॉट्स कनेक्ट करून केलेला अभ्यास खरा अभ्यास असतो. अदरवाईज एक कॉन्सेप्ट समोर आली आहे आणि आता त्याच्यातच तुम्ही बसलाय, असं जमणार नाही. तर तुम्हाला ते देखील बघावं लागेल. निवासी संस्थांचे व्यवस्थापन म्हणजे वॉर्डन कोण असतो, गृहप्रमुख कोण असतो, किती संकुलाच्या याला वॉर्डन दिला जातो, किती विद्यार्थ्यांना गृहप्रमुख असतो, त्यांच्यावरती कोण असतं, स्वयंपाक कशा पद्धतीने होतो, कुणाला दिला जातो, तो ठेका पद्धत असते का जनरल असते,
त्याची प्रक्रिया कशी राबवली जाते, तिथली स्वच्छता, तिथलं आरोग्य, तिथल्या गोष्टी कशा घडतात, या गोष्टींचं देखील तुम्हाला सो नॉलेज याच्यामध्ये पाहिजे. आणि मग या गोष्टींवर कुठलाही प्रश्न येऊ तुम्ही त्याच्यामध्ये त्या गोष्टी उत्तर देऊ शकाल. दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, व्यसनमुक्ती मी पुढच्या सेगमेंटमध्ये बोलतो. आता सामाजिक समस्या, कारणे आणि उपाय. तुम्ही शिपायाच्या भरतीपासून कलेक्टरच्या एक्झाम पर्यंत, म्हणजे आपण काय म्हणतो जनरल जिल्हा निवड मंडळ ते UPSC, या सेगमेंटमध्ये भारतीय समाज नावाचा जो घटक आहे, दॅट इज नथिंग बट दिस युअर सिलेबसेस. याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी उल्लेख दिलाय मागासवर्गीयांच्या समस्या आणि उपाय. म्हणजे तुम्हाला नागरी हक्क संरक्षण कायदा माहित पाहिजे, तुम्हाला 89चा अॅट्रॉसिटी माहित पाहिजे, तुम्हाला 95ला त्याचे आलेले अधिनियम माहित पाहिजे, आणि बाबासाहेबांच्या 100व्या जयंतीमध्ये त्याच्यात अमेंडमेंट आली ती पण माहित पाहिजे. मग तुम्हाला डावरी ऍक्ट पण माहित पाहिजे, डोमेस्टिक व्हायलन्स पण माहित पाहिजे, आणि डोमेस्टिक व्हायलन्स माहिती आहे तर तुम्हाला ऍडल्टरी रद्द झालेलं पण माहित पाहिजे. या गोष्टी तुम्हाला कनेक्ट कराव्या लागतील. त्यांनी उल्लेख केलाय शेतकऱ्यांचा, त्यांनी उल्लेख केलाय भूमिहीन शेतमजुरांचा. मग स्पेशल एखादी योजना आहे का भूमिहीन शेतमजुरांसाठी? शेतकऱ्यांसाठी लिटरली ते जाळं देतात का, त्या याच्यामधले ते ताडपत्री देतात का? ती स्कीम कोणती आहे नेमकी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एखादी विहीर दिली जाते का? त्याला अनुदान किती आहे? 2.5 लाख आहे का 4 लाख आहे? त्याचे क्रायटेरिया काय काय आहेत? तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा लिंक करून अभ्यास करावे लागतील. फक्त इंडियन सोसायटी दिलंय समस्या, कारणे आणि उपाय. मग हे मथळं वाचलं तर त्याची कारणं काय आहेत? मग कारणं आहे तुमची सामाजिकता, राजकीय ज्या काही घडणावळी घडतात त्या, आणि तुमची जाती व्यवस्था, तुमचे धर्म, पंथ, संप्रदाय आणि याच्या अनुषंगाने असलेली वागणूक. म्हणजे तुम्ही जर या सिलेबसची व्याप्ती बघितली तर प्रचंड मोठे लेवलला आहे. जर तुम्हाला हे बुक्स मधून करायचं असेल तर अगेन प्राजक्ता टांगसाळे मॅडम आणि तुमचे साळवीकर सर. मागच्या याला तुम्ही जे समाज कल्याण प्रशासनाचा जो घटक आहे त्याच्यासाठी लक्ष्मण कोतापल्ले सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. परंतु अगेन आय वुड से डोंट पुट युअर सेल्फ इन द बुक्स. ते तुम्हाला त्या लेवलला नेणार नाही. तुम्हाला जागृत राहावं लागेल. म्हणजे तुम्हाला जरी तुम्ही समोर पाहत असला तरी 360 डिग्री व्ह्यू असलेलं व्यक्तिमत्व बनावं लागेल, तर या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात. माझं लग्न 2015ला झालं. अरे बाबा वाटत नसलं झालं. ऐका मग, ऐका, मी त्यावेळेस झोपडपट्टीत राहतो. मेहरबानी माझ्या बायकोची की तिला ती झोपडपट्टी काय आहे कळाल. मी का सांगतोय तुम्हाला, एक बेअर मिनिमम उदाहरण देतो. ती माझ्याबरोबर लग्न होऊन आल्यानंतर मला म्हणली, का आपल्या वस्तीत दारू आणि मटण खूपच जास्त ठिकाणी मिळतं. मग म्हणलं तुला काय वाटतं याच्यावर? म्हणजे बघा, मी या लेवलचा व्यक्ती नव्हतो तरी मला तेव्हा ते कळत होतं, बिकॉज ऑफ माय अपब्रिंगिंग. मी जसं घडलो वाढलो, आज मी अशा लेवलला जाऊन जे काही काम करत असेल माझ्या समाज बांधवांसाठी, त्याचं ते मे बी रिझन असेल. ते म्हणले काय आता ही वस्ती त्याच्यामुळे असेल, जनरल थिंकिंग. बर दारू म्हणजे जनरल दारू नाही, हातभट्टी. बी व्हेरी प्रॅक्टिकल. दो आय एम ऑनलाईन और ऑफलाईन, आय डोंट माइंड. आज नोकरी आहे उद्या नाही, मला काही फरक पडत नाही. मी तिला म्हटलो मी तुला याचं खरं उत्तर देतो. म्हटलं मी तुझा नवरा आहे आणि मी एक रस्ता खणणारा मजूर आहे. मी आज सकाळी 8 वाजता घर सोडलंय, डबा घेऊन तुम्हाला भाकरी बांधली, मी गेलोय. मी दिवसभर काम केलंय, मरमर काम केलंय, घामाच्या धारा वाहत होत्या, पीळ पडला होता, भूक लागली तेव्हा धडधड धडधड जेवून घेतलंय, परत काम केलंय, आणि संध्याकाळी मी आलोय. सांग तुझा डाळ भात, त्याच्यावर तुपाची धार आणि 2 भाज्या माझ्या लॉस झालेल्या कॅलरी भरून काढतील का? नाही. तुमच्या 2400 जातात, माझ्या 3600 गेले होते यार. बरोबर आहे. हा मुद्दा का? पुढं सांग. म्हणलं मी एखाद्या खुर्चीवर बसून जर एखादा अधिकारी म्हणून काम करतोय आणि मी तसा मजूर म्हणून काम करतोय, माझ्या शरीराला झालेल्या वेदना किती पट असतील जेव्हा मी एक मजूर म्हणून काम करतोय. तुझ्या कॅलरी भरून काढण्यासाठी म्हणलं ही मटणाची दुकान आहे, आणि तुझ्या त्या वेदना भरून काढण्यासाठी ही दारूची दुकान आहे. दॅट्स व्हॉट सोशोलॉजी इज. अंडरस्टँड दॅट. तेव्हा तिला तो व्ह्यू समजला आणि ती म्हणली खरंच असा पण विचार असू शकतो.
हा विचार तुम्हा सर्वांना कळावा लागेल. ना की एखादी अट्रॉसिटी घडली तर नाही ती लईच असं आहे, एखाद्या मुलीवरती रेपची केस आहे नाही ती तशीच, असं नाहीये. तुम्हाला त्या पद्धतीने सोशलॉजी समजून घ्यावी लागेल. समाज कशा पद्धतीने तुमचा ते तसे काय स्टेटस कोइस पॉलिसी त्याच्या मागे जाऊन विचारा कार्ल मार्क्सला एकदा, हे बाबा हे असं काय, तो तुम्हाला सांगेल धड 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 धड. त्या वस्त्या का निर्माण होतात तुम्हाला वाटतं का फक्त भारतातच आहे? साऊथ कोरियामध्ये पण आहे, अमेरिकेत पण आहे, शिकागोला, सगळीकडे आहेत. मग या सगळ्या गोष्टी का घडतात? त्या गोष्टी शिकल्यानंतर जर तुम्ही खरं समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त झाला तर मग निश्चित तुमचे फॉलोअर वाढणार. तर भारतीय सामाजिक समस्या तुम्हाला समजलं असेल. पुस्तकं घ्यायची तर गो टू प्राजक्ता टांगसाळे मॅडम अँड संजय साळवीकर सर. समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायदे याच्यावर मी विशेष बोलेल. म्हणजे जे समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायदे तुम्ही जनरली नॉमिनली घेता ते तुम्ही जनरली समजा आता सीआरपीसी ला काय म्हणतात, भारतीय काय बदल झाला ना, न्याय संहिता आणि काय अजून एक काहीतरी झालं, 3 झालेत ना, भारतीय सुरक्षा संहिता. ठीक आहे. आता दुर्बल घटकांसाठीचे सामाजिक सुरक्षितता कायदे, मी ज्या 3-4 कायद्यांचा उल्लेख करेल नितांत तुम्हाला त्याची अभ्यासक्रमात गरज आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणाल ना की मार्क आले आणि मार्क गेले, यातला फरक या गोष्टींमध्ये घडणार आहे. म्हणजे जो अट्रॉसिटीज ऍक्ट आहे, मी जे 3-4 उल्लेख केले त्याच्याबद्दल 55, 89, 95, 2016 याच्यामध्ये तुम्हाला लिटरली थोडं डीपली जाऊन पाहावं लागेल. समजलं? कारण सामाजिक सुरक्षितता कायद्यातला जाती व्यवस्थेवर आधारित सगळ्यातला टॉप मोस्ट कायदा तो आहे. तुम्हाला डावरी ऍक्ट पाहावा लागेल, तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पाहावा लागेल, तुम्हाला स्त्रियांच्या बाबतीत असलेले कायदे पाहावे लागेल, 2012चा आणि आत्ताच्या अमेंडमेंट असलेला पॉक्सो पाहावा लागेल, आहे की नाही? 18 वर्षाच्या खालील बालकांवर, मुलींवर अत्याचार, याच्या प्रिव्हेन्शन साठीचा जो कायदा आहे. मग तुम्हाला या गोष्टी जर शोधता आल्या या सेगमेंट मधल्या तर निश्चित तुम्हाला या गोष्टी इतरांच्या पेक्षा जास्त तुलनेने चांगल्या मार्क देऊन जातील. दिव्यांग व्यक्तींसाठीचे विविध कायदे आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना आता अपंग म्हणू शकत नाही, गुन्हा दाखल होईल, दिव्यांग म्हणावं लागेल. अशा गोष्टींपासून त्यांना असणाऱ्या सगळ्या योजना, त्यांच्यासाठी असणारे स्पेशल ऍक्ट प्रोव्हिजन्स, त्यांना असणारे वेगवेगळ्या संस्था, म्हणजे जे मुंबईला एक आहे नाही तर वानवडीत एक आहे आर्टिफिशियल लिम्ब सेंटर, आजूबाजूला येता जाताना बघायचं सगळं कळतं. नाहीतर यांना विचारलंय नॅचरल ते एड्सचं संशोधन कुठे, आणि गावभर फिरलं बोंबलं तिकडं, त्या वडापाव खाऊन आला, सगळं खाऊन आलं, त्याच्या समोरच होतं, आहे की नाही, गार्डन वडापाव खाऊन आला, सगळं झालं, पण तिकडं कधी बघितलंच नाही ना. वी आर ब्लाइंड फॉलोअर्स. जो समाज दिखाएगा वहीच देखेंगे, आगे का कुछ देखेंगे नाही. यू डोंट हॅव दॅट ॲबिलिटी आणि यू डोंट वॉन्ट क्रिएट दॅट ॲबिलिटी. हे होऊ शकतं. अंडरस्टँड? तर तुमचा आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचा जो कायदा आहे माहिती आहे का तुम्हाला कधीचा आहे? आता तुम्ही सगळे 2007चा अमेंडमेंट 10 आणि त्याचं धोरण आता गणले अजिबात नाही 2018. अंडरस्टँड? तुम्हाला कसं वाचावं लागेल, काय वाचावं. सी कायदे होतात, मग त्याचे अधिनियम झाले का? अधिनियम झाले पाहिजे ना, तर आम्ही लोक वर्क करणार, आम्ही पोलीस सगळे. मग अधिनियम झाले तर त्याचं एखादं धोरण घेतलंय का शासनाने? त्या धोरणाप्रमाणे सगळी जण राबवतात. ज्येष्ठ नागरिकांना एसटी किंवा काय म्हणतात त्याला बसमध्ये जागा, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रे, मुलांनी सांभाळलं नाही तर समाज कल्याणकडे किंवा एसडीओ कडे तक्रार, त्याच्या केसेस चालणार एसडीओ कडे, त्याचं ऐकलं नाही तर समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त लगेच त्याच्यामध्ये ऍक्शन घेणार. अशा सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये. या गोष्टी जर तुम्हाला बेअर मिनिमम जरी माहित असल्या तरी समोर आता मांडणे मला प्रश्न थोडे ग्रॅव्हिटीने पडतील. तुम्हाला ती तीन वाक्य देतील, वरील 1-2 वळखा, 2 वळखा, 3 वळखा. आपण काय माहितीच नाही तर ओळखणार काय, आहे की नाही? तर मग बेअर मिनिमम माहिती पाहिजे. तुम्हाला या गोष्टी निश्चित पुढे घेऊन जातील. तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने महिला, ज्येष्ठ नागरिक, SC, ST, SBC, OBC यांच्यासाठी असणारे देखील स्कीम आणि कायदे हे तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर विमुक्त जातीला विमुक्त जाती का म्हणतात, आम्हाला काय माहिती कुठून विमुक्त झाले, आहे की नाही? इंग्रजांनी त्यांना जाळे मारून ठेवलेलं ना आतमध्ये, आपल्या या बांधवांना माहिती पाहिजे यांना विमुक्त कधी केलं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच घटना लागू होताना का आल्या, बाकीच्यांना का नाही तसं दिलं गेलं? यांचे शेड्यूल का बनवले गेले, या शेड्यूल मध्येच का आहेत,
शेड्यूल कशा पद्धतीने बनले, का बनले, त्याचं रिझन काय होतं, या गोष्टींचं देखील तारतम्य अभ्यास करताना तुम्हाला बाळगणं अपेक्षित आहे. त्या लेवलला जाऊन तुम्ही निश्चितच या गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकाल. पुढे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लोक सगळे डॉन आहात. सामान्य अध्ययन, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, हे तुम्ही सगळं कटारे सर, तुमचे ते गाठाळ सर, तुमचे सौदी साहेब, हे कोळंबे सर, या सगळ्यांमधून करून आजपर्यंत इथं आलेला बसलेला आहात. त्यामुळे याच्यावर मी विशेषतः काय बोलणार नाही. बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर बोलेल. बुद्धिमत्ता चाचणीवर जे तुम्ही इंटेलिजंट टेस्ट आहे ना, तोच आस्पेक्ट आहे ना. तर लिटरली म्हणजे याच्यात तुम्ही अशा लेवलला जाऊन सराव करा की आम्ही जेव्हा हे असले प्रश्न सोडवायचो, म्हणजे मला ए टू झेड दिसायचंच नाही समोर, 1 ते 26 दिसायचं. आणि मग जर असं दिसेल तर मग काही इश्यू नाही ना, तुम्हाला मांडणी कशाही पद्धतीने त्यांनी देऊ. म्हणजे घोड्याला बैल म्हणले, बैलाला गाढव म्हणले, आणि गाढवाला काय घुबड म्हणले, हा, तर माती कोण वाहणार. असले प्रश्न येत होते एकेकाळी. चुकून आता आले तर आपलं मिसकम्युनिकेशन किंवा मिसइंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये होऊ नये. त्याच्यामुळे तुम्हाला त्या लेवलला जाऊन सराव करणं निश्चितच अपेक्षित आहे. आता सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण अधिकारी याच्यामधला जो बेअर मिनिमम बदल आहे तो मी तुम्हाला सांगितला. याच्यामध्ये मला वाटतं विज्ञान आणि अभियांत्रिकी या घटकाला मुलांनी मिसइंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही समाजकार्याचा इतिहास, मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास या गोष्टी समाज कल्याण प्रशासन, आय हॅव डन. सामाजिक सुरक्षा कायदे जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेत, भारतातील सामाजिक समस्या त्यावरील उपाययोजना, समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या देखील गोष्टी आपण बोललेलो आहे. परंतु विज्ञान आणि अभियांत्रिकी या घटकाला तुम्ही लोक कसं घेता मला हे जाणून घ्यायचंय. व्हॉट इज विज्ञान आणि अभियांत्रिकी, तुम्हाला काय वाटतं? विज्ञान आणि अभियांत्रिकी तुम्ही रोजच्या जीवनात जगताना जे नाविन्य तुमच्या आजूबाजूला येते, अचानक एटीएम वापरणं बंद करून डायरेक्ट युपीआय वरनं प्रोग्राम सुरू झाला आपला. भाजीवाल्याला 5 रुपये, वडापाववाल्याला 12 रुपये, याला काय चाललंय? त्याचं बँक स्टेटमेंट विचारायचं काढून बँकवाला येडा होत असेल, आहे की नाही? दॅट इज व्हॉट ऑल अबाउट विज्ञान आणि अभियांत्रिकी. कधीतरी वाटतं की एखादं शेजारचं पोरग क्रिप्टोमध्ये अचानकच लॉट झालं, हा, आणि त्याला भयंकर पैसा प्राप्त झाला. अचानक एखादं पोरग म्हणतं मैं रात को 1 करोड जीत गया, तुम्ही सगळे जुगार खेळाय चालू, चल भाई रम्मी, हा, कुठलं ते तुमचं ड्रीम 11. इट्स ऑल अबाउट विज्ञान आणि अभियांत्रिकी. लिसन टू मी. याच्यामध्ये तुम्हाला जे इथं उल्लेख आहेत हे विचारसरणी, दृष्टिकोन, विज्ञान, हे जे तुमचं पूर्वगृहीतके आणि या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी तुम्ही त्याची जी स्पेशलाइज पुस्तकं आहे ती बेअर मिनिमम वाचा. परंतु भर जास्त द्या की चांद्रयान चंद्रावर उतरलं कसं, पडलं कसं नाही, आहे की नाही? का तिथं गेलं कोणी ब्रेक मारला, ब्रेक मारण्याची टेक्नॉलॉजी काय, थर्स्ट काय, बुस्टर काय, हा, त्याचा तो पार्ट किती होते, फिरतोय तो कोण, उतरलाय तो कोण, फोटो काढतोय तो कोण, प्रज्ञाने का कोण आहे, या गोष्टींवर जास्त भर द्या. तुम्हाला जाणवलं पाहिजे की आमचे कार्ड स्वॅप केले जायचे बँकेचे, आता तुम्ही शॉपिंगला गेल्यानंतर नुसतं तिथं त्याला असं चिटकवतो, लगेच भाई तो कनेक्ट, दे पैसे. कालपर्यंत तुम्ही तुमचा फास्टॅग वापरून टोलवरनं गेल्यावरच पैसे कटत होते. आता तुम्ही इथून पुढे हायवेला लागाल त्या क्षणापासून तुम्ही किती हायवे वापरला तेवढ्या अंतराचेच पैसे घेतले जातात. कसं? मग बघा, जीपीएस वापरणारे का IRNSS वापरणारे, हे तुमची उत्तर आहेत. तुमच्या प्रश्नात जे येणार आहेत त्याची उत्तर आहेत ही. म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, नाही तर तो स्टारलिंक वाला तुमचा मेंदू वाचायला लागला कालपासनं. आर यू ऑल अवेअर? हा, न्यूरालिंक नावाचा प्रोजेक्ट आणला त्यांनी आणि तो तुमच्या मेंदूला वाचायला लागला. आता अजून 1-2-3 वर्षांनी मला वाटेल माझ्या बॉसला मेसेज करायचंय, सर आय एम इन मीटिंग, मी नुसता विचार करणार, त्याला मेसेज गेला, आहे की नाही? आता इतके दिवस टाईप करत होतो, आता बोलायला लागलो, आता बोलू पण नको बाबा, विचार कर, आय एम देअर, स्टारलिंक, आहे की नाही? इट्स ऑल अबाउट टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एरा. आणि मग तुम्ही त्या विज्ञान आणि अभियांत्रिकीला जर एड्स कुठल्या व्हायरसनी होतोय आणि कावीळ कशी होती, हा, आणि हे तेवढंच जर ठेवलं तर मग मात्र आपले मार्क येणार नाही, आहे की नाही? 4 प्रक्रियेंनी HIV बाधित होते माणूस, ह्या अख्ख्या म्हणजे 86 पासून मला वाटतं म्हातार क्वातऱ्यापासून बालकाला माहिती.
तसले प्रश्न येतील का? नाही. परंतु आता जो काल फोफावलेला H5N1 आहे ना, कालच ना उद्रेक झालाय, मग याची नेमकी हिस्ट्री काय आहे? नेमका हा आताच कसा पुढे आलाय? 2005 ला पण आला होता का? हे का घडलं होतं आणि याच्यावरची उपाययोजना काय? याला तुमच्या विज्ञान आणि अभियांत्रिकीला जोडावं लागेल. तुमचे जे बीटी ब्रिंजल कधी काळी आपण म्हणजे काय म्हणतात त्याला बॅन करत 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 बीटी कॉटन कसा तरी एक्सेप्ट केला. परंतु मग हे सगळं बघत असताना 3 पॅरेंट बेबी काय, तिच्यातला मायटोकॉन्ड्रिया काढला का काय? नेमकं केंद्रकच गायब केलं. बघा प्रश्न तोच आहे, तुम्हाला विचारला जाईल. 3rd पॅरेंटचा मायटोकॉन्ड्रिया घेतला होता का की पेशी घेतली होती? ते झायगोट कशा पद्धतीने तयार केलं? ते ट्यूब मध्ये केलं होतं का जनरल थॉइंग प्रोसेस मध्ये केलं? ते इम्प्लांट कसं केलं? आणि जी माता त्याला गर्भात घेऊन वाढवणार आहे त्याची टेक्नॉलॉजी काय? हे तिच्या गर्भाला जाऊन नेमकं अटॅच कसं होणार आहे? इट्स ऑल अबाउट युअर विज्ञान आणि तंत्रज्ञान. सो तुम्हाला त्या लेवलला जाऊन या घटकाकडे देखील पाहणं अतिशय अपेक्षित आहे. आज म्हणजे एकदम PhD होल्डर व्हायची गरज नाही. आजकाल रस्त्यानी बॅनर लागलेले आहेत, अपत्य होत नाही आमच्याकडे या, स्वारगेटला दवाखाना आहे. अरे हा बाबांनो, 100 35 जोडपी नॅचरली आई वडील होत नाही. इट्स ऑल अबाउट सोशोलॉजी. यू आर हैविंग पिज्जा, यू आर हैविंग मैगी, हाँ, और बोलते हो कि हमें बच्चे नहीं हो रहे. इट्स इव्होल्युशन ऑफ आवर सोसायटी, यु नो, आवर सोसायटी. सो अशा लेवलचं इव्होल्युशन तुम्हाला कळायला पाहिजे ना. बॅनर लागायची काय गरज होती? म्हणजे नक्कीच गेम पलटलेली दिसते, बरोबर आहे ना. तो त्याच्यामध्ये तुमची इकॉनॉमी आली, सोशोलॉजी आली, सगळंच आलं. मग या गोष्टी जर आजूबाजूला घडत आहेत, तो काय 40,000 उपग्रहांचं जर जाळं बनवते, आपल्या घराचा अँटेना नीट ठिकाणा ते बघा. तो 40,000 उपग्रह स्टारलिंक वाला सगळं जग व्यापलंय त्याने. आणि आपण 7 उपग्रह सोडले आणि लगेच प्रश्नांची उत्तर द्यायला लागलो. 1500 किलोमीटर आमची व्याप्ती आहे भारतापासून. आणि आम्ही त्याला, तुमचं काय नाव आहे ते? गगन? आय डोंट नो. नाही, नॉट गगन आहे ना, आपलं IRNSS ला नाव आहे काहीतरी, नाविक. आणि मग आपण नाविकवर भयानक उड्या मारायच्या. समजून घ्या, आपण ज्या लेवलला नेऊन अभ्यास करू त्या लेवलनी आपण तो अभ्यास करू शकतो. एक्झाम आपल्याला क्रॅक करायची आहे, टॉपर यायचं नाहीये. हा, टॉपर आला तरी तेच आणि शेवटचा आला तरी तेच. आलं इथलं प्रमोशन मध्ये बाबा पहिला नंबर लागेल, तेव्हाच तेव्हा बघू, बरोबर आहे. त्याच्यात आधी मध्ये 2-4 जणांच्या एन्क्वायरी लागले की ती मागं पडतात. आय व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी प्रॅक्टिकल. हा, आता मी 7 नंबरला की नाही, आमची एक प्रमोशनची फाईल मूव्ह झाली होती, पण त्याच्यात मी 4 का 3 नंबरला गेलो, मधल्या 2-3 जणांच्या चौकशा. इट्स हॅपन्स, अंडरस्टँड. नाऊ वी विल मूव्ह अहेड. आणि तुम्हाला आता मला वैयक्तिकरित्या काय विचारायचं विचारा. हे ऑनलाईन माध्यमातून बघणारे देखील पाहतील, त्यांना मी नंतर कॉन्टॅक्ट करेन. एनीवन वॉन्ट्स टू, हे पहा, खूप बर्डन घेऊ नका यार. आय एम लाईक यू ओनली. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कधीतरी माझ्या ऑफिसला येऊन बसा, तुम्हाला समजेल अधिकारी काय असतो. हा, एकदम असं टाईट तसलं काय काम नाही आपलं. जनरल मी अधिकारी कुठं असतो माहितीये का? फाईलवर सही करताना. तोही धोरण व्यवस्थित व्हावं म्हणून. अदरवाईज नेवर एव्हर किधरच नाही. 2 व्हीलरवर येताना आता मला सर म्हणले, सर 2 व्हीलरवर चालेल का? म्हणलं फुटपाथवर वडापाव चालला तरी चालेल आपल्याला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हा फायदा असतो वस्तीतल्या अधिकाऱ्याचा, आहे की नाही? नाही एखाद्या बंगल्या विंगल्यातलं मोठं मास्तरचं पोरग बिरग झालं असतं, खालास, सोफिस्टिकेटेड, निवांत. बोला. काय मूलभूत संशोधन ज्ञान? मलाच नाही त्यातलं ज्ञान बाबा. काय ते दाखव. आय टोल्ड यू ना की तुम्हाला ती बुक्स आहेत याच्यातलं आहे का? क्लास 1च आहे का? तुझं MSW झालंय? मग खतरनाक. मग तुला तेच ज्ञान पाहिजे. कुठं लिहिलंय ते? 8 नंबरला. नाही, याच्यामध्ये आगलावे सरांचं एक पुस्तक आहे. तुम्हाला बेअर मिनिमम गोष्टी याच्यातल्या सुद्धा करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये रिसर्चचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, त्याच्या पद्धती दिलेल्या आहेत. ते कशा पद्धतीने करायचं, कंडक्ट कसं करायचा, सर्वे कसा करायचा, तुम्हाला एखादी क्वेश्चनेअर कशी बनवायची, आणि या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही.
स्ट्रेंथ लय डेंजर स्ट्रेंथ कुठून येते माहिती का सर? हा प्रश्न मला विचारतात जनरली, सर इतका वेळ बोलताय न थकता, सकाळपासून काम करत होता, रात्री लेक्चरला आलाय, तर ती स्ट्रेंथ आमच्यात येते शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांमध्ये. सो ती न संपणारी, लिसन टू मी, ती न संपणारी, लक्षात घ्या. ती काही जयंतीत नाचणारी स्ट्रेंथ नाहीये, ती समाजासाठी समाजामध्ये उतरून डॉक्टर इंजिनियर होण्याची. त्यामुळं तुम्ही जर जनरल डॉक्टर इंजिनियर व्हाल तर इट विल यु नो सर्व युअर फॅमिली ओनली. वी शुड लुक आफ्टर एव्हरीवन अज्युमिंग दॅट होल सोसायटी इज माय फॅमिली. अंडरस्टँड दॅट. असा जर व्ह्यू असेल, फॉलोअर जाऊ दे रे, माणूस म्हणून भारी राहाल आणि ती मजा येईल. रात्री झोपताना जेव्हा मी बेडवर अंग टाकतो झोपण्यासाठी, 30-35 सेकंदात मुडदा पडल्यासारखी झोप लागते, खेळ खालास. एकदा युपीएससीत प्रश्न विचारला होता, हॅपीनेस व्हॉट डज मीन्स टू यू हॅपीनेस इज, आय गेस असं काहीतरी. हॅपीनेस म्हणजे काय असा प्रश्न युपीएससीत विचारला. आता ज्याचा व्ह्यू ज्या पद्धतीने तो त्याच पद्धतीने तो म्हणा, मला निंजा बाईक मिळाली, आय एम व्हेरी हॅपी. हा, लंबरगिनी असली माझ्याकडे तर आय एम व्हेरी हॅपी. गोरी गुमटी बायको मिळाली, आय एम व्हेरी हॅपी. ह्या म्हणतील लय बॅरिस्टर नवरा मिळाला, आय एम हॅपी. इट्स नॉट ऑल अबाउट हॅपीनेस. ती हॅपीनेस तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला शोधता आली पाहिजे. अंडरस्टँड? दादा कुठे MSW वाला? हा, कर तू तसं बाबा. हा, पुढं ते मला वाटतं ते ह्यांचं एक पुस्तक आहे अजून याच्यात, संशोधन आणि त्याच्या, मला नाव आठवेना आता. हा नाही, आणि सोशोलॉजी मध्ये पण आहे. एनीवन एल्स? ते ऑनलाईन माध्यमातून पण काही काही विचारतात ते, पण ठीक आहे, मी नंतर बोलेल त्यांना. एवढ्या जणांमध्ये एकच क्वेश्चन, ते बी MSW वाल्याचा. जनरल विचारा ना माझ्यासारखे. डेफिनेटली ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे त्याची एक कमिटी आहे जिल्हा लेवलला, राज्य लेवलला. तर याच्यावरती सी व्हेन आय सेड की पॉक्सो पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल, इट्स ऑल अबाउट दॅट. आणि तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रिक्ट जज सर त्याचे हे असतात, इव्हन कलेक्टर सर, मी आणि बाकीचे आम्ही सगळे अधिकारी जे आहोत वेलफेअर डिपार्टमेंटचे, हे त्याचे सदस्य असतात. आणि त्या कमिटीला खूप मोठी जबाबदारी दिलेली असते की अशा ज्युएनाइल म्हणजे 18 बिलो, 18च आहे ना आपलं हे, हा 18 बिलो क्या मुलं मुलींवरती जे अत्याचार आणि ह्या गोष्टी होतात त्यांचं किंवा ते स्वतः कधी कधी, जसं 2012च्या याच्यामध्ये एक विक्टिम होता ना बिलो 16चा होता तो, तर त्या मुलांच्या बाबतीत देखील निर्णय घेण्याचे सगळे अधिकार, त्यांचं पुनर्वसन, त्यांच्या बाबतीतली ध्येय धोरणं, मग ते महिला बाल कल्याणकडे वर्ग करणं किंवा इतर कुठल्या शाळा, आश्रमशाळा अशा लेवलला नेऊन त्यांचं पुनर्वसन करणं, या सगळ्या गोष्टी आणि त्याचे सगळे निर्णय हे त्या कमिटीकडे असतात. यू कॅन रीड इट थ्रू, नाही कुठल्या ह्याच्यात मिळालं तर यू कॅन गुगल इट. ज्युएनाइल जस्टिस डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, एकदम सोपं. अजून हा काय 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 नाही, सी एक कुठला तरी क्वेश्चन पेपर सोड. हा, एक गोष्ट अजून तुझ्या मुद्द्यावरून मला सांगायचंय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत, समजा आम्ही समाज कल्याण आहोत, पण इतर सगळे, त्या सगळ्यांच्या ज्या सरळ सेवा एक्झाम झालेल्या आहेत मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, ते सगळे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. आयते आहेत सगळे, फुकट आहेत त्याच्यावर, ते डाउनलोड करा आणि त्यांच्या विभागाचा सेगमेंटचा अभ्यास न करता, कळलं? म्हणजे आता जसं समाज कल्याणचं तुम्हाला सेपरेट करावा लागतोय, त्यांच्या विभागाच्या सेगमेंटचा अभ्यास ड्रॉप करा आणि उरलेलं जे जनरल सायन्स, जनरल स्टडीजचा पेपर आहे ते सगळे सोडवा. बिकॉज ते ऑथेंटिक क्वेश्चन आहेत, ते कुठल्या क्लासचे किंवा कोणी जनरेट केलेले किंवा असे नाहीयेत. त्यामुळं तुम्हाला ते करणं चांगलं फायद्याचं पडेल. तुझा आन्सर देतो की तो म्हणतोय की स्टेट लेवलच्या सोशोलॉजीचे जे काही पेपर होतात त्याचे सोडवलं तर नाही, तर ते असं मला वाटत नाही ते पुरे पडेल. नाहीतर सगळे ग्रॅज्युएट झालेली पोरं इकडे पास झाली असती दादा. त्यामुळे असं होणार नाही. युनिव्हर्सिटीजचे किंवा याचे पेपर वेगळे पडतात आणि याच्यातला तुमचा बुद्ध्यांक निश्चितच माहिती करून घेण्याची प्रक्रिया असते. तुमचा IQ EQ चेक करण्याची ही परीक्षा आहे ना. IQ म्हणजे तुमची हुशारी आणि 2 तास गप बसते का बेन, हे म्हणजे EQ, इमोशनल कोशंट. नाहीतर हे 2 तासात 50 वेळा काय आता कुठं जाऊ, संध्याकाळी कधी जाऊ, असं असेल तर यू डोंट हॅव EQ, आहे की नाही. तुम्हाला जिथल्या तिथं जे जसं आहे तसं, नाहीतर 500 जणांचा मोर्चा आलाय ह्यो त्यांच्यावरती चिडून फायरिंग करायला लागलाय. यू आर एन ऑफिसर, यू शुड नॉट डू दॅट. हा,
तुम्हाला या गोष्टी हँडल करता आल्या पाहिजे. नाही तर आता काल बर्ड फ्लू आलाय, तुम्ही उद्या कलेक्टर बनलाय, तुमच्या तोंडावर 5 कोंबड्या आणून फेकल्या, मग काय करणार? माझ्या कोंबड्या का मेल्या सांग, मला उत्तर द्यायचंय. तू का उठून त्याने कान फाडणार? नो इमोशनल क्वेश्चन, अंडरस्टँड दॅट. ओके, सो ते सफिशियंट पडणार नाही, मला जाणवतंय. पुढं सब टॉपिक. ओके, ग्रामीण समाज सगळं त्यांनी सांगितलंय. आणि जर क्लास जो सिलेबस आहे ना, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, महाराष्ट्र इतिहास 1857 ते 1990 पर्यंत. तर विषय असा आहे का, आम्ही क्लासवर सगळे जीवन आहे बरोबर, माझ्यासारखं जनरल. हा, प्रॉब्लेम असा होतो, तुला समजा बऱ्याच जणांनी काय सांगितलं की क्लास 1 सिलेबसला गाईड मानून मी ते टॉपिक करून मी त्याचा अभ्यास करा. प्रॉब्लेम असा आहे की मी 1857 ते 1990 दिलाय आणि इकडे सांगितलं की बरोबर पद्धत म्हणजे त्या दोन्ही. नाही, पण त्यांनी जरी, हे बघ, आपल्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, ज्या अशा स्वायत्त बॉडीज ज्या आहेत आपल्या, UPSC MPSC ह्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि अन्य तत्सम, यांचे सिलेबस म्हणजे त्रिकालबाधित सत्य नाही. पहिले हे समजून घ्या. त्याची व्याप्ती तुम्ही जी धराल ती नाहीये. दे कॅन आस्क यू एनिथिंग. लाईक तुम्हाला 1857 ते काय 18 किती दिलाय, 1990 म्हणजे आतापर्यंत, पण तुम्हाला कायम धारा पद्धती विचारू शकतात ना ते. हा, त्यांनी काय पॉलिटिमध्ये काय केलं सर, गट बसाठी राज्य पद्धतीने ग्राम प्रशासन सांगितलं आणि इकडे जर पॉलिटिमध्ये भारतीय राज्य व्यवस्था आणि कल्याणकारी राज्य आणि त्यासाठी भारतीय राज्यामध्ये स्पेशल मुद्दे नमूद केले. ते ग्राम प्रशासनाचं वेगळं नमूद केलेलं आहे. दोन्हीला एकच पासून चालायचं का वेगवेगळं? नाही, सी, मी तुम्हाला हा सल्ला देईल की तुम्ही दोन्ही जे सिलेबस आहेत त्याला कंबाईन करून काही मुद्दे कंबाईन बाजूला निघतील. बरोबर आहे का? लाईक जसं UPSCच्या याच्यामध्ये जर कोणी करत असेल तर त्यांना प्री आणि मेन्सचे कंबाईन मुद्दे आधी करून घ्या रे बाबांनो, आहे की ना? असे काही काही सल्ले असतात. किंवा ते नंतर ठेवा, आधी मेन्सचे जे मुद्दे आहेत ते संपवा, पूर्ण तुमचा सिलेबस पूर्ण होईल. तर तुम्हाला याच्यात देखील ना, दो यू आर नॉट गोइंग टू गिव्ह ती क्लास 1 ची एक्झाम, परंतु त्याच्या पॅरलल जर एखादा क्वेश्चन आला तर आपला एखादा दुसरा मार्क जाऊ नये याचं प्रिकॉशन. सी, आज तुमच्या हातात टाइम आहे, इलेक्शन आहे, त्यामुळे अजूनच फायदा झालाय. त्या एक्झाम सगळ्या पुढे गेलेत आणि आज तुम्ही जागृत आहात. असे म्हणजे मुरदाड किंवा चला बाबा एक्झाम आली आणि मग महिनाभर राहिल्यावर आज एकदम पेटून उठला, ताव मारला, मी शिवण अभ्यासाला बसला, असं तर नाहीये. तुम्ही आजच अभ्यास करताय तर तुम्हाला आज या गोष्टी करणं इझी आहे. दोन्हीतले कंबाईन मुद्दे बाजूला काढ आणि पहिले तू जी एक्झाम फोकस करतोय आता, जे ज्याला तू एलिजिबल आहे, ते पहिले फिनिश ऑफ कर. ते फिनिश ऑफ केल्यावर याच्यातले कंबाईन मुद्दे अभ्यासाला घे, त्याचा फायदा होऊन जाईल तुला. आणि डोंट रिस्ट्रिक्ट की त्यांनी काहीतरी एक डेडलाईन दिली, अजिबात तसलं नसते बरं का लाड. त्यांना वाटेल की इथली एक ओळ टाका आणि लास्टची एक ओळ टाका, 3 व्हाईसरॉय एकत्र करतील, त्यातले 2 व्हाईसरॉय 1857 नंतरचे असतील, आधीचा एक तुमचा गव्हर्नर जनरल असेल, देतील एखादं लिटन बिटनचं ठेवून, मग तुम्हाला समजणार नाही. आपली तिथं दांडीगुल होऊन जाईल. असं होऊ द्यायचं नाही. डोंट रिस्ट्रिक्ट. आणि हा अभ्यास कुठं वाया जात नाही. आम्ही जे तुमच्या समोर येऊन ठेव करतोय ते काय अभ्यास आहे की नाही? नाहीतर काय बोलता येणार आहे सांगा मला? का मी पुस्तकं वाचून घेऊन आलो का काय? माझ्या हातात संदर्भ ग्रंथ आहेत काय? नाही. तर समजून घ्या, रिस्ट्रिक्शन्स येऊ नये तुमच्यावर, समजलं? म्हणजे कधी काळी आपण वाचायचो शनीला आणि काय ते रिंग आहे आणि त्याला जास्त उपग्रह आहे, आता गुरुला असतील. बघा, इव्हॉल्व झालंय सगळं, शोध लागलेले आहेत, आहे की नाही? चीनने एक असा आरसावर पाठवलंय की त्याचं एक अख्खं शहर उजेडात आहे. बघा, बॅटरी बनवली एक, कसली, किती दिवस चार्जिंग टिकते त्याची? आर यू ऑल अवेअर? यू आर नॉट अवेअर, राईट? एका फोनची बॅटरी किती दिवस टिकते दादा सांग बरं? चल, आयफोन आहे, किती दिवस टिकते? 1 दिवस 2 दिवस. चीनने अशी बॅटरी बनवली की जी 50 वर्ष टिकणार. न्यूक्लिअर फ्युजन अँड फिशन वापरलंय त्याच्यात आत. नाव दे आर थिंकिंग की बाबा हे सगळ्या इक्विपमेंट मध्ये बसवूया, आहे की नाही? मग बघा, आता अशा लेवलचे इव्होल्युशन असतील तर आपल्याला अभ्यास कुठे थांबवायचा आणि कुठं सुरू करायचं. सो यू हॅव टू थिंक ऑन इट ऑन युअर ओन. असं तुम्हाला कोण सांगेल नाही सांगेल, भेटेल नाही भेटेल, वाट कशाला पाहिजे की कोई मसीहा आएगा और हमें बचाएगा? हा, असं नाही. ती युगानंतर घडणारी माणसं असतात, तेव्हा मग कधीतरी महाराज जन्माला येतात, कधीतरी बाबासाहेब. लक्षात घ्या. अजून सर एक क्वेश्चन होता. हा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण क्लास 1 आहे, त्यासाठी आता 15-16 मुद्दे दिलेले आहेत.
तर ते ऍक्च्युअल प्लॅनिंग कसं असावं की या टॉपिकवर एवढं वेटेज असणार आणि मराठी पण दिले त्यांनी, इंग्लिश पण दिलं आहे, टेक्निकल पण आहे. टेक्निकल आपण जनरल म्हणतो की जास्त वेटेज आहे त्याच्यावर, तर मग किती मार्क? याच्यात मी तुम्हाला स्पष्ट सांगेल की पहिला मुद्दा आहे की प्रिव्हियस ज्या एक्झाम झाल्या बिफोर 10 इयर्स त्यावेळेस क्लास 2च्या एक्झामला वेटेज दिलं होतं, 50, 75, 50 असं काहीतरी वेटेज होतं मला आठवतं. आता ते वेटेज नावाचा प्रकार नाही. जे क्लास 1ची एक्झाम देणार आहेत त्यांनी समाज कल्याण, समाजकार्य आणि समाज कल्याण प्रशासन याच्यावर तुडुंब भर द्या. ती पोस्ट त्याच्यातनं निघणार. त्याच्यामध्ये पण मी पाहिलं की तुम्हाला 150 वरून 100 क्वेश्चनवर आणलंय. सो दे विल आस्क 25 क्वेश्चन रिलेटेड टू दिस. कारण बुद्धिमत्ता चाचणी हा पण आस्पेक्ट आहे. माइट बी आस्किंग की दे आर गोइंग फॉर 15 क्वेश्चन्स ऑफ बुद्धिमत्ता चाचणी, 15 नॉट मोर दॅन दॅट. लास्टला 25 ते 35 मार्क तुम्हाला समाज कल्याण प्रशासन, समाजकार्य, कल्याणचा इतिहास या सगळ्या गोष्टींवरती मला माझे एक हे अंदाज, आय एम नॉट दी सोल अथॉरिटी किंवा दगडावची रेग नाही, हा दगडावरच्या रेग निर्माण करायचं काम सम्राट अशोकांचं, आपलं नाही. तर हा मला जे वाटतंय की तुम्हाला ते 25 मार्कावर आणतील. याला 25 मार्क कंबाईन तुम्हाला इंग्लिश मराठीवर खेळवतील आणि 25 ते 35 मार्काचा गाळा ती लोक तुमच्या ह्याला देतील, समाज कल्याण आणि उर्वरित सगळे मार्क तुमच्या जनरल स्टडीला. दुसरं तुझं आहे की याचं नियोजन कसं करायचं, तर प्रत्येकाचं नियोजन वेगळं. लहानपणी मी फटका मारला तर बॉल बाहेर जायचा, पण आम्हाला काही नेहरू स्टेडियमला एंट्री नव्हती, आहे का नाही? तर मी विराट कोहलीच्या जागी असतो. हा, आय नो माय सेल्फ, विषय हार्ड, परंतु ते नियोजन आमच्या जीवनात नाही ना, बिकॉज आम्ही तिथं जन्माला आलेलो आहे. सो लुक इन टू युअर सेल्फ. तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात, रिसोर्सेस काय आहे, किती दिवस आहेत, कोणती एक्झाम द्यायची, लायब्ररीचे पैसे वेळेवर येतात का, जेवणाचे वेळेवर येतात का, सगळ्या गोष्टी. बी व्हेरी फ्रँक, मी त्यातनं घडलेलो स्टुडंट आहे, मला माहिती आहे सगळ्या तकलीफ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपली लायकी काय आहे अभ्यासात. हा, आणि मग करा नियोजन. अभी मैं सुबह उठेगा 5 बजे आणि 5:15 बजे सो जाएगा, फिर That's not gonna happen. तर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, तुमचं पोटेन्शियल या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं अपेक्षित आहे. तुमचे गुड, तुमचे बॅड, तुमची स्ट्रेंथ, तुमच्या विकनेसेस या सगळ्या गोष्टी, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स, तुमची एकाग्रता या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या या सर्व प्रक्रियेला मॅटर करतात. अंडरस्टँड दॅट. म्हणजे आजही मी तुम्हाला चॅलेंज देतो, मला जर तुम्ही स्वारगेटच्या चौकात बसवलं तरी आय कॅन स्टडी विदाउट एनी इंटरफेरन्स. आय डोंट नीड एनी लायब्ररी. आता तर लायब्ररी म्हणजे एसीच्या झाल्यात. अरे आम्ही बाबांनो ढेकण्यात होतो रे. फॅन कधी चालायचं नाही, फॅन खाली बसाय भांडलं, कधी जुरळ, कधी ढेकन, कधी हे कधी ते. म्हणजे सी व्हॉट अ लॅविशनेस यू आर हॅव्हिंग. द वे यू आर थिंकिंग की 2012 ला एवढी इझी एक्झाम होती. आय टोल्ड यू ना, बीडवरनं पोराला आप्पा बळवंत चौकात आल्याशिवाय उपाय नव्हता. तर आज तुमच्याकडे सगळं आहे ना, तर टेक इट इन अ स्पिरिट, स्पोर्ट्समनशिप ती तुमच्यात पाहिजे. आणि त्या लेवलला जाऊन तुम्ही मागच्या पिढ्यांना आपण दोष देण्यात मजा नसती. आमच्या आजा पाट्या वरवट्या वाटायच्या, आहे का नाही? आमच्या आई मिक्सर मध्ये, बायको रेडी टू इट वर आहे. तसं असतंय ते. सो ऑलवेज थिंक व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. डोंट ट्राय टू पुट युअर सेल्फ इन पास्ट. अजिबात नाही, मजा नाही. आणि फ्युचरचा तर अजिबात विचार करू नका. आज मात्र जे आहे ते मात्र जीव गेला तरी बेहतर करेंगा, अशी तुमच्यात एनर्जी लेवल पाहिजे. तशा लेवलला जाऊन तुम्ही या गोष्टी करणं अपेक्षित आहे. अजून थांब, या दादाला विचारू. 11वी आणि 12वीचं समाजशास्त्राचं पुस्तक आहे ते उपयोगी ये ना. सी मी काय म्हणतो, 11वी 12वीचं समाजशास्त्र इज अ सोशिओलॉजीचा अभ्यासक्रम आहे. अंडरस्टँड दॅट. सोशिओलॉजीला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये किती ग्रॅव्हिटी दिली आहे? तुम्हाला बेअर मिनिमम अंडरस्टँडिंग होण्यासाठी एकदमच त्यातले जे थिंकर आहेत किंवा त्यातलं जे एखादा अँथ्रोपॉलॉजिस्टचं दिलेलं आहे तिथं, त्या जर तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्यात तर निश्चित ते उपयोगी पडेल. त्यातनं प्रश्न एखाद दुसरा आला तर इट वुड बी युअर चेरी ऑन द केक, आहे की नाही? तुम्ही जो केक बनवणार त्याच्यावरचे ते टॉपिंग्स ठरतील जे इतरांच्या केकवर नसतील, तर यू कॅन गो फॉर दॅट आणि ते निश्चित फायदेशीर ठरेल. परंतु त्याला दर्जा किती द्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवणं अपेक्षित आहे. तुमचा वेळ, तुमचं शेड्यूल, तुमचा टाइम टेबल. इवन यू हॅव टू गिव्ह एमपीएससी, जनरल एमपीएससी, देन कंबाईन. कुणीतरी युपीएससी वाला पण असेल, चल बाबा इकडे चिटकतो आणि मग तिकडे भिडतो, असं पण असतंय. तर मग तुम्ही तुमचं ते ठरवा.
नथिंग इज लाईक की त्याचा उपयोग होईल की नाही, बिकॉज यू आर गोना गेट नॉलेज. हा अच्छा, आता ह्या दादानी 29 नाही ऐक ना, तू टेन्शन घेऊ नको यार. ह्या दादानी 29 थिंकर्स काढलेले आहेत, ह्यातले 2.99 सुद्धा मला पाठ नाहीत. ऐकून घ्या. सी आय हॅव गिवन मेन्स ऑफ UPSC, अंडरस्टँड, लास्ट टू लास्ट इयर. त्याच्यात पेपर 4 असतो, पेपर 4. मी तुला ह्याची ग्रॅव्हिटी सांगतो आता. पेपर 4 मध्ये एथिक्स अँड इंटिग्रिटी कोणी UPSC देत असेल तर ते माइट ऑल आर अवेअर. तो पेपर मी लिहिला. महात्मा गांधीन बाबासाहेब सोडलं ते या काही थिंकरचं नाव टाकलं नाही. आय गॉट 96 मार्क्स. का? अरे बाबांनो, जिंदगी उतरवली मी त्याच्यात. एथिक्स अँड इंटिग्रिटी इज व्हॉट? It's all about study. It's all about book reading. It's all about memorizing thinkers. Not at all. My behavior is all about ethics. Come to my office. You will get a board. No need to give chitti and all. Come directly. I am available for you. You will get a board. If I am in meeting, I am giving you my contact number. WhatsApp your application. I will ask my staff to do your work. What is ethics? अरे बाबांनो, मराठीच्या पेपरला ते क्वालिफाईंग असतो. मराठीच्या पेपरला संवाद रायटिंग होतं तिथे का, मला तो आता हे आठवे ना मला त्याचा कॉन्सेप्ट. तो संवाद काय लिहिला असेल मी? माझी पोरगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी बोलते, रिअल माझी लेख स्वतःची. मग तो किती इनोव्हेटिव्ह लिहिला असेल मी कुठल्या पुस्तकातलं कॉपी केलं? Sao is talking with, having conversation with Dr. Babasaheb Ambedkar related to our society. I have written that. माझी पोरगी 2.5 वर्षाची आता. साऊ नाव ठेवलंय आम्ही तिचं. कोण आहे रे पोरींनो साऊ? अभ्यासात आहे म्हणून तुम्हाला माहिती. चौकातल्या बघ बरं मिनी स्कर्टवालीला विचारून, कोण साऊ? साऊचं काय घेणं देणं तिला? सो इट्स ऑल अबाउट युअर बिहेवियर. तुम्ही कशा पद्धतीने करताय. 29 थिंकरची यादी दादानी काढली. ठीक आहे. आय वुड नॉट सजेस्ट टू पुट युअर सेल्फ इन दिस काइंड ऑफ स्ट्रॅटजी. दादा तू तुझं कर बरं का, मला काय घेणं. मी जनरल सांगतो, ऐक. असू दे ना, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये. बट आय वुड नॉट सजेस्ट की तुम्ही अशा पद्धतीने एका आस्पेक्टवर एवढा भर देऊन तुम्ही अभ्यास कराल. लक्षात घ्या, 29 थिंकर त्यांनी ते जेवढे पण क्वेश्चन्स आलेले त्याच्यामधून काढलेले. दॅट्स फाईन. त्याचे रिपिटेशनही होतील, येतील, सगळं होईल. परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगेल, एक थिंकरचा जर अभ्यास करायला लागला 1 आठवडा पूर्ण जाईल. सो डू ऑल दॅट थिंकर्स. परंतु किती, त्यांची आयडियोलॉजी काय आहे, त्यांचं वर्क काय आहे, त्यांची 4-5 पुस्तकं कोणची आहेत आणि त्यांनी त्यांचा संदेश काय दिलेला आहे. नाहीतर काल मागची सुरुवात आणि ते गेलं तिकडं आणि त्याची बायको सोडून गेली. हा डू दॅट. त्यांनी ते माझ्या पुढचं आहे. हे भाऊ माझ्या पुढचा आहे विषय नाही. गुड. देन दिस स्ट्रॅटेजी इज ओके. हा चालतंय, डन. यांनी जे केलेलं आहे दॅट वुड बी गुड. देन तुम्ही थिंकर्स फाइंड आउट करा. म्हणजे त्यांनी पर अरिस्टॉटल रुसो पासून सगळं धिंगाणाच केलेलं आहे. पण ते पेपर मध्ये आलंय, दॅट्स फाईन. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये किती ओतणार स्वतःला. जसं तत्कालीन परिस्थितीत आम्हाला 6च हे होते काय, समाज सुधारक आहे की नाही, मला आठवतंय ते. आम्ही ते 6ची गोखंपट्टी करायचो आणि मध्येच नाना शंकर शेठचं विचारायचे, अरे हे कुठून आला, आहे की नाही. तर तसं होतं कामा नये आपलं. तो डोंट पुट युअर सेल्फ इन टू व्हेरी डीपली इन टू दॅट थिंकर्स. थिंकर्स कोण आहेत, कुठले आहेत, त्यांचं पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड काय, सो गोष्टी तुम्हाला माहिती असतील. त्यांचा मेसेज काय. प्रत्येक थिंकर, जसं अहिंसा म्हणलं की लगेच गांधीजी, समानता म्हणलं की लगेच बाबासाहेब, असं असतं ना. सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी म्हणलं की लगेच रुसो, असं येतं. तर या गोष्टी तुम्हाला तेवढ्या तरी माहिती पाहिजे. मग तुम्हाला लिंक लावता येते की याचा विचारलेला प्रश्न कोणत्या थिंकरशी. हा ओके, पुढे तिथं थांबा ना ते.
हा, मग त्याचं काय करू मी? आणि ना, व्हेरी इम्पॉर्टंट, सी, जेव्हा आरक्षण हा विषय येईल तेव्हा त्यांनी जो कोर्ट केसचा उल्लेख केलेला आहे, इंदिरा स्वानी वर्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये जे डिक्लेरेशन आहे गव्हर्नमेंटचं, आणि त्याच्यानंतर तमिळनाडूने जे हाईक केलेलं आहे त्या धर्तीवर, महाराष्ट्राने आपलं प्रिव्हियस मराठा आरक्षण दिलं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टाने ते रिमाइंड बॅक केलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. इट्स ऑल अबाउट आवर सोशोलॉजी आणि तुमची जी सामाजिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामधून. म्हणजे आता रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेलं 10% हे देखील कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाणार आहोत याची पार्श्वभूमी आणि याचे सगळे असणारे आस्पेक्ट, या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि इंदिरा स्वानी हे जे जजमेंट आहे, किंवा केशवानंद भारती किंवा मिनर्वा मिल्स, ही अशी लाईक ही जजमेंट माहिती असणं म्हणजे अभ्यास आहे. अदरवाईज हे माहिती नसेल तर मग वी आर नॉट इन ऑन अ ट्रॅक. तर त्या गोष्टी ध्यानात ठेवा. पुढं हा, तुम्ही सांगितलं की सोशल डिपार्टमेंटची जे निगडीत क्वेश्चन पेपर्स आहेत त्या डिपार्टमेंटची सोडून बाकीचे सोशल निगडीत करायचे, तर सर ते डिपार्टमेंट सांगता येतील का? त्या डिपार्टमेंट आणि दुसरं क्वेश्चन महाराष्ट्र.gov.in नावाचं गुगल करायचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट खुलते, त्याच्या खाली महाराष्ट्र शासनाचे विभाग, फुल माहिती, मरुस्तर माहिती. हा, सोशल डिपार्टमेंटची निगडीत वेबसाईट म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट, तर ते सेंट्रल किंवा स्टेट, तर ते कोणते असतील? त्या पण दोन्ही. इवन यू कॅन डू India.gov.in. हा, gov.in टाकायचं, तुम्ही महाराष्ट्र करा आणि इंडिया करा, त्या दोन्ही याच्यावर एवढ्या तुमच्या सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला हे माहिती का, आदिवासी विकास विभाग असं अज्युम करूया आपण, आणि त्यांच्या असणाऱ्या संलग्नित संस्था म्हणजे कोण, तर आदिवासीची जशी भारतीय बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही समाज कल्याणची, तशी आदिवासी विभागाची टार्टी आहे, TARTI. तर ते तुम्हाला तिथं लगेच लिंक मिळणार त्याची. तुम्ही जाऊन त्याचं स्ट्रक्चर पाहू शकता, योजना पाहू शकता. काय अल्पसंख्याक विभाग, तुम्ही जाऊन लगेच अल्पसंख्याक विभागाचं जर गुगल केलं minority.affairs.gov.in, तर तुम्हाला लगेच त्याच्या सगळ्या योजना, नई रोशनी, उस्ताद, नई उडान आहे की नाही, आपल्या मुस्लिम, ख्रिश्चन आणि या सगळ्या बांधवांसाठी तुम्ही जसं MPSC UPSC करता, परदेशात शिक्षणाला जाता, अशा नितांत सगळ्या स्कीम्स आहेत. तुम्ही स्कीम्स वाचून वाचून वेळ व्हाल इतक्या स्कीम्स आहेत. अंडरस्टँड? तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे कुठली. म्हणजे मी आल्या स्माईलचं नाव का घेतलं, कारण ते आता हा नमस्ते स्कीम काय असं तुम्हाला माहित पाहिजे लगेच. अंडरस्टँड? यादीमध्ये कोण येणार ज्यांनी हे वेचलेले, कळलं? एकदम त्या 2 तासात पॅनिक होऊन इतका अभ्यास केला 2 वर्ष आणि आता काय खरं नाही, असं घडतं कामा नये. पुढं कशाला इंटरव्ह्यू, माझ्या ऑफिसला येऊन बस एक दिवस. इंटरव्ह्यू बद्दल सांगा म्हणतोय तो. सो इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट हू यू आर, हाऊ यू आर. अंडरस्टँड? मग इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यूला भारी झाला असलं काही होत नसतं माझ्या धारणेत. हा, आपण जे आहोत ते एका दिवसात लाली पावडर लावून लगेच रंगणार आहे का? असलं होत नसतं. कुठल्याही गोष्ट, आता मी इथं आणून एकदम सोफिस्टिकेटेड बोलायला, हा बरं विद्यार्थ्यांनो आज आपण असं शिकू, अरे आमच्या बापाची लँग्वेज आमच्या तोंडातनं बाहेर येणार, त्याला काही ऑप्शन नाही. हा, मी काही हे बदलू शकत नाही आणि बदलणारही नाही. मी तुला सांगितलं ना, मी उत्तर काय दिलं होतं त्या इंटरव्ह्यूला, दिलं होतं बाबा, कारण आता तर नोकरी नव्हती. आता तर IMC ऑन अ पोस्ट, तेव्हा तर नोकरी नव्हती, तरी मी अशा लेवलचं उत्तर दिलं. वाय? बिकॉज तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमची जडणघडण काय हे पडताळण्याची प्रक्रिया म्हणजे इंटरव्ह्यू. तुम्ही तिथं आव आणून एखादं उत्तर देताय. मी यशदाला माझ्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या इंटरव्ह्यूला गेलो, सांगतो भारताच्या इतिहासात रुपयाची किंमत सगळ्यात जास्त तत्कालीन, आता तर किती 83 भारताच्या इतिहासात तेव्हा 2013 साली 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू. भारताच्या इतिहासात तत्कालीन पिरियड मधली रुपयाची किंमत सगळ्यात जास्त घसरली होती. आता इंटरव्ह्यू असले पोरपोरी काय करणार, हे करंट अफेअर्स करणार, आम्ही पण फॉलोअर करंट अफेअर्स. ओके, मग मी रात्री 11:30 पर्यंत न्यूज चॅनल बघत होतो. 11:20 झाले होते, मला काही झोप यायला लागली, म्हणलं आता बाबा बस. लास्टची न्यूज बघितली नाही का, रुपया गिर गया, म्हणजे ती DD न्यूज बघत होतो मी. बरं, न्यूज चॅनल तेवढेच बघत जा, DD न्यूज आणि सह्याद्री.
हा बाकीचं बघा तर तुम्हाला रमी खेळायला म्हणते. मग मी बघितलं 68 रुपये 80 पैसे झाले. आता बघा याच्यात माझं व्यक्तिमत्व पण आलं. मी जे उत्तर देणार होते तिथं मला आठवतंय ठोंबरे सर होते आणि आमचे तत्कालीन समाज कल्याण आयुक्त होते. त्या इंटरव्ह्यूला 2 जणांचा पॅनल होता. 68 रुपये 80 पैसे झाले. मी रात्री 11:20 बघितले आणि मी सकाळी काय घडलं आय डोंट नो. कोंडवेतून यशदाला मला लेट झालं पोहोचाय. असं कधी होत नाही. आजही मी वेळ वालतो. सरांना विचार आलतो का नाही सर. हा मग मी आपलं तिथं मला भेटलं पेपर बाहेर 5-6 जण आपली टुमटुमी तयार होऊन मी आपला असाच पेपर भेटलं. मी आपला पेपर वाचला. त्याच्यावर पण मला दिसलं रुपयाचं काहीतरी लिहिलं. मी काय एवढं लक्ष दिलं नाही. सकाळ पेपर होता मला आठवते. आणि ठोंबरे सर बाहेर आले कशाला कोणाच ठाऊक. म्हणजे माझं नशीब किती फुटकं. पॅनल मधला माणूस बाहेर त्याची माझी नजर सापन मुंगसासारखी. शपथ आता म्हणलं आतमध्ये गेलो काही खरं नाही. आधीच मला धास्ती. गेलो बाबा आत. माझा नंबर आला. ऍज युजल थोडे तरी तिकीट दाखवले पाहिजे म्हणून आपलं सर बसुगा वगैरे झालं. मग सुरुवात बघा माझं नशीब खतरनाक. म्हणले सांगा तुमच्याबद्दल. हे सगळं झालं इंट्रोडक्शन हे ते. पेपर कुठला वाचतो म्हणे तू. म्हणलं सर कधी सकाळ कधी लोकसत्ता. बर मग मला सांग आजच्या सकाळची हेडलाईन काय. म्हणलं सर हेडलाईन तर नाही पण म्हणलं एक बातमी फ्रंट पेज वरची आठवती. म्हणलं सर मला उशीर झाला याला आणि मी गडबडीत आज काही माझ्या घरी पेपर वाचला नाही. म्हणलं बाहेर चालला. बघा खरं बोललो. काय आता घ्यायचं घे नाही तर नको घेऊ बाबा. आता काय त्याला ऑप्शन नाही. मग म्हणलं सर रुपयाच्या किमतीच्या बाबतीत बातमी. म्हणलं सर पण फ्रॅक्शन ऑफ सेकंदात माझे सूर जुळले होते रात्रीशी. म्हणलं आता हे पुढचा प्रश्न विचारणार किती किंमत झाली. मला जाणवलं ते इतकं तर जाणवलं पाहिजे नाहीतर मग अभ्यास बंद करा. बेअर मिनिमम गोष्टी जाणवल्या पाहिजे. हे पुढं काय करेल. मग म्हणलं सांग रुपयाची किंमत किती झाली. पडला का टायमिंग. म्हणलं सर सकाळची माहित नाही रात्री 68 रुपये 80 पैसे होती. म्हणलं 11:20. परत म्हणलं सेन्सेक्स निफ्टीने काय केलं मला माहित नाही. म्हणलं कुठे वाचले. म्हणलं सर पेपरला नाही वाचले. म्हणलं रात्री न्यूजला पाहिलेलं आहे. हा म्हणले व्हेरी गुड. त्यांना त्या इन्सिडेंट वरनं कळलं की पोरगा लिटरली खरं बोलतोय जे काय आहे ते. याला मी बाहेर बघितलं होतं पेपर वाचत होता पण तो एकदम मी टाईट होऊन तर नाही ना बोलला. हा नाही सर त्याला मतळा होता. रुपया घसरला असा मतळा होता तो राईट साईडला आणि एक मेन हेडिंग होती. म्हणलं सर हेडिंग नाही सांगता येणार ते. तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जे आहे जसं आहे तसं त्याला विपश्यना म्हणतो आपण आहे की नाही. जे आहे जसं आहे तसंच स्वतःला रिप्रेझेंट करावं लागेल. मोल्ड करून शायनिंग मारून लाली पावडर लावून नथिंग. तुम्हें कुछ नहीं मिलेगा ढेकड़ों के सिवाय. अंडरस्टँड दॅट. तर तुमच्यामध्ये जे आहे ते इनबिल्ट आहे. तुम्ही आज एवढ्या दिवसापर्यंत त्याला फ्लरिश करताय गार्निश करताय त्याला चकाकी आणताय. तर जेवढे आलेले असेल तेवढीच उगीच काहीतरी दाखवण्यात मजा नाही. तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते आहे जे नाहीये ते नाहीये. पोलाइटली यू कॅन से सॉरी सर मला काय आठवत नाही. लगेच रिजेक्ट करणं असलं काही नसते. हा लगेच बाबा आलाय बघायला पोरगीन लगेच रिजेक्ट असं काही नाही. अंडरस्टँड. तर तुम्ही इंटरव्ह्यूच्या बाबतीत कुठलंही टेन्शन न घेता हा तुम्हाला जर इन फ्युचर मॉक वगैरे द्यायचे असतील तर यू कॅन गिव्ह पण तिथं पण असेच द्यायचे. लय स्वतःला चेंज करून. म्हणजे मला सांगा आयुष्यभर जगलेला एखादा व्यक्ती 10 दिवस मॉक इंटरव्ह्यूला जातो आणि तिथं सोफिस्टिकेटेड बिहेवियर ठेवतो आणि त्या दिवशी घाम फुटल्यावर गेलं का बोंबललं. कुठं सूट मधनं पाणी घुसायला लागलं कळायचं नाही. त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग नाही. जसं आहे बघा मी असं आहे आता युट्यूब वाले बघा नाही तर तुम्ही बघा मला काय करायचंय. असंच आहे बाबा घाम पाजरतोय तो पाजरतोय. आय डोंट बॉदर अबाउट एनिथिंग. अंडरस्टँड. आम्हाला भाकरीची भ्रांत नाही रे हाय का नाही. म्हणजे बाबासाहेब म्हणतात उपाशी पोटी असलेला कार्यकर्ता मिंदी असतो मिंदी. सो जिंदगीत मिंदी कधी बनवू नका. अंडरस्टँड. त्यामुळं तुम्ही कुठलाही कार्यकर्ता असू द्या एक्झाम देणारा असू द्या बिझनेसमॅन असू द्या नवरा असू द्या बायको असू द्या कुणी असू द्या तुम्ही जीवनामधला जो रोल तुम्हाला मिळेल तो विदाऊट मिंदेत्वाचा असावा. कळलं. नाहीतर तुम्हाला जर भाकरीची भ्रांत आहे तर मग तुमच्यामध्ये मिंदेत्व येईल. अंडरस्टँड दॅट. पुढं आता जे काही थिंकर
आहे सोशल वर्क मध्ये समजा, तर ते खूप काही थिंकिंग एकसारखे आहेत जवळपास नाही का, तेव्हा कन्फ्युज होऊन जाते का याच्यामध्ये नेमकं यानंच मांडलं हे का दुसऱ्यानं मांडलं, तर ते काय होते. तर मग मी हा प्रश्न होता किंवा त्या ठराविक थिंकरने आपण म्हणजे अभ्यासाचं का अजून काय जे आता भावना 29 काढले त्याच्यापैकी नाही पर्सनल नको घेऊ. अजून एक प्रश्न होता, तुम्ही येता येता म्हणजे माझ्या बॅगेत जे आलं पेपर, आता सेटचा पेपर होता, हा तर त्याच्यात काही काही इंग्लिश शब्द जे असे असतात की ते आपलं म्हणजे मी तर मराठी मीडियम सोशल वर्क आहे म्हणा, पण काही काही असे असतात की ते हे काही की लक्षात नाही आणि असे खूप काही शब्द आहेत. जसं मग आज प्रश्न आला होता सेट मध्ये, सेटचा पेपर आहे, सिरियल मोनोगामी हा शब्द मी तर केव्हा ऐकला नाही किंवा त्याचा इंग्लिश शब्द आहे ते मी कधी वाचलं नव्हतं. तर त्याचा अर्थ काय होते? आता 4 ऑप्शन आहे, आयुष्यभर एकच जोडीदार असणे किंवा अजून 2-3 असं काय आहे. पण त्याचं उत्तर मी तर अंदाजे तोला मला एका वेळी फक्त एकाचीच एक संबंध असते, परंतु आयुष्यभर अनेक भागीदारी असते. मला थोडं लंबा वाटला म्हणून मी तर उत्तर सगळ्याला चेक केलं तर बरोबर आहे. पण काय झालं त्याच्यानंतर लगेच एक प्रश्न आला की ज्या कुटुंबात पती पत्नी त्यांची संतती आणि इतर नातेवाईक विवाहाद्वारे एकत्र राहतात ते कुटुंब म्हणजे कोणतं नाव निवडलं जाते. या प्रश्नात नाही गफलत झाली आणि मी त्या प्रश्नात चुकलो. मग मी काय झालं तो वैवाहिक संबंध म्हणून त्याच्यात माझं ऑप्शन होतं रक्त संबंधातील कुटुंब किंवा मोनोगामस कुटुंब. तर हे अशा वेळी जेव्हा इंग्लिश शब्द येतो तेव्हा कुठं वादा होते म्हणजे आपण नाही. पण एव्हरी एक्झाम वुड बी लाईक बायलँग्वेज ना, म्हणजे आपली एमपीएससी असली तरी पण इंग्लिश आणि मराठी, तिकडे युपीएससी असली तरी इंग्लिश आणि हिंदी असं आहे ना. आपल्याला नाही का क्लास 1 ची मराठी इंग्लिश आहे, क्लास 2 ची फक्त मराठी आहे, मग क्लास 2 आपण गाव ठीक आहे एकदम. बर असं घडेल किती याच्यामध्ये एखाद दुसऱ्यामध्ये. सो डोंट गेट पॅनिक, अंडरस्टँड दिस. तुम्ही लाईफ मध्ये कधी पण मॅक्सिमम पोर्शन जो आहे त्याला ग्रॅव्हिटी द्या, आहे की नाही. माणसं मी अशी समाजात, तू पर्सनली आता घेऊ नको त्याला म्हणतात, माणसं मी समाजात अशा लेवलला पाहिलेली आहेत की एवढीशी गोष्ट म्हणजे इट वोंट गोना गेट मॅटर यु नो फॉर हिज ऑर हर लाईफ, पण त्याला एवढा वेळ देऊन टाकतात की आता म्हणजे बस संपलाच विषय, ह्याच्याशिवाय मी जगलोच नसतो. असं घडता कामा नये तुमच्याबद्दल. असे जर तुमच्याकडं क्लास 1च्या याला आले तर गो फॉर मराठी कन्व्हर्सेशन म्हणजे ते ट्रान्सलेशन, आणि जर इकडं एखादा शब्द आला मराठीतला तर मग म्हणायचं आपला अभ्यास कमी होता. त्याला काही ऑप्शन नसतो त्या 2 तास, बिकॉज यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल. हा बेसिक बेअर मिनिमम क्रायटेरिया आहे की तुम्हाला ते 2 तास स्वतः आहात म्हणून तिथं जागायचंय. अदरवाईज हल्ला की ढासळला. हा तर त्यांनी मांडलेला मुद्दाही योग्य आहे, परंतु त्या मोनोगॅमीच्या बाबतीत जर त्याचा अभ्यास असता किंवा सराव असता किंवा त्याचं मी म्हणलं ना बेअर मिनिमम नॉलेज, नाउ यू डोंट नो व्हॉट इज दॅट काइंड ऑफ मोनोगॅमी, सो इट विल कॉज यू. तर मग तुम्ही त्या लेवलला जाऊन स्वतःचा सराव निश्चित करा, तुम्हाला यश नक्की मिळणार. हे यार थांबे, ते दमतच नाही, थांबा बोल. हे दिसते ना बरोबर, नाही तर ही पण त्याच्यामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये सोशलॉजी 5च येतील महत्वाचे आपलं लॉजिक काढलेले. नाही गुड स्ट्रॅटेजी, पण मी काय म्हटलं डोंट पुट युअर सेल्फ डीप इन टू दॅट. हा पुढं तिकडं कोणतरी काय देणार नाही मला नाही कळलं. ओके कसलं प्रेफरन्स देणार तो म्हणजे सेम मार्क्स आले. थांबा याला काहीतरी माहिती आहे, थांबा त्याच हो. पण लिसन टू मी, जर हे असं याच्यात आहे उल्लेख तर याच्याबद्दल आपण प्रेडिक्ट करून उपयोग नाही ना. आज सी आय एम एन ऑफिसर ऑफ सर्टन डिपार्टमेंट, आय एम वर्किंग ॲज अ ऑफिसर. पण आपलं जे स्वायत्त मंडळ एमपीएससी ते स्वायत्त आहे, नो अपील नो दलील, ऐका.
जर तसं असेल तर त्यांनी ती स्ट्रॅटेजी काय ठरवली याच्यावर आपण का चर्चा करत बसायची? हा पहिला मुद्दा. हा, समसमान मार्क्स असतील तर मग सी इट्स हॅपनिंग लाईक आम्ही जिल्हा निवड मंडळातनं जे तलाठी भरतो, क्लर्क भरतो, असं जर घडलं तर तिथं या गोष्टी असतातच ना की एज क्रायटेरिया, मार्क्स म्हणजे डिग्री क्रायटेरिया, इफ ही ऑर शी बिलॉंग्स टू मास्टर्स, PhD अँड सो ऑन, आणि मार्क्स समान आले तर वी विल गिव्ह प्रेफरन्स टू दॅट कॅन्डिडेट ओनली. ते आमचं असेट आहे ना म्हणजे गव्हर्नमेंटचं, तर तशा पद्धतीचे प्रेफरन्सेस दिले जातात. त्याचं आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. लेकरू जन्माला यायचंय मग नामकरण करू, लोड कुठे घेता? हा, कुठल्या म्हणजे ऍक्च्युअल समाज कल्याण विभागाच्या? म्हणजे NGOs किंवा प्रायव्हेट संस्था किंवा या, तर आता बेसिकली ज्या NGOs असतात किंवा प्रायव्हेट व्हॉलेंटरीली काम करणाऱ्या, म्हणजे ते तुम्ही बघितलं ना रॉबी ग्रीनहुड आर्मी किंवा व्हाईट आर्मी, ब्राईट आर्मी, हे सगळं तुम्ही ऐकलेलं असेल आहे की नाही? या सगळ्या सिव्हिल सोसायटीज यांचा सगळ्यांचा बिझनेस रन हा कधी सेल्फ फंडेड असतो. जेवढे मेंबर असतात ते लोक गोळा करून करतात किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या. हे जरा बोलू नका ना, तुम्ही बोलायला लागला की असं वाटतं म्हणजे मी संपलो की काय. हा, तर ते स्वतः कधी कधी हे फंड्स रेज करतात आणि मॅक्सिमम वेळा काही गव्हर्नमेंट फंडेड प्रोजेक्ट, गव्हर्नमेंट एडेड काही संकुलं ती लोक चालवायला घेतात. त्याच्यातून देखील या गोष्टी सगळ्या त्या रन करतात. आणि मॅक्सिमम जे मोठमोठ्या कंपनीजचे CSR, म्हणजे तुम्ही वाचलेलं 2013चा ऍक्ट आहे ना, कंपनी ऍक्ट, हा, ते आता ते तुम्हाला पाठ आहे सगळं. 5 कोटी हे असावं, अजून काय असावं 3 वर्षांचं त्याचं. तर तशा मोठमोठ्या कंपन्यांचे जे CSR आहेत याच्यातून देखील त्यांना फंड उभे होतात आणि मग त्यांना ते सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी असतात. त्यांचं असेसमेंट, पर इयर असेसमेंट, CA चे रिपोर्ट आणि सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी ते धर्मदाय आयुक्तांना सबमिट करणं देखील अनिवार्य असतं. म्हणजे मिसहॅप किंवा मिसयूज, मिसअप्रोप्रिएशन नको. पुढं भारतातील हा, मग सी जो 2 वर्षांचा MSW चा कोर्स आहे, दॅट इज नथिंग बट दॅट ओनली. सो मी अजूनही तुम्हाला विनंती करेल की तो अख्खा कोर्स बिर्स करू नका 3 महिन्यात. तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं शिकवलं काय काय जातंय, त्याचे मथळे कोणकोणते, त्याची एक छोटी 4 ओळीत व्याप्ती काय, ते कशासाठी आलेलं आहे. समाजकार्य हा 2 वर्षाचा डिग्री कोर्स का आला हे खूप महत्वाचं आहे ना. जनरल, मला एक सांगा, क्लास 1 पोस्ट साठी जनरल कॅन्डिडेट का क्रायटेरिया नाहीये? आज मी जे बिहेवियर करतोय ना, नथिंग बट इज दॅट कोर्स ओनली. अंडरस्टँड दॅट. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही विकर सेक्शन ऑफ सोसायटीला जनरल कॅन्डिडेट म्हणून बघाल, मी जे उदाहरण दिलं ना, ही वस्ती आहे म्हणून इथं असं आहे, अरे मग तसं बघितलं तर समाज कल्याण करणार कोण? एखाद्या माळावरती असणाऱ्या माणसाला विजेचा खांब का नाही मिळावा, त्याच्या दारात लाईट का नाही लागावी, हे मी तहसीलदार म्हणून बघणार? अजिबात नाही. याच्यासाठी तो समाजकार्याचा अभ्यास केलेला किंवा माझ्यासारखा 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतलेला समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्तच अपेक्षित आहे. अंडरस्टँड? म्हणून ती तेवढ्या लेवलची ग्रॅव्हिटी आहे त्याला. हा, आता तुम्ही तो कोर्स करताना काय पाट्या टाकले तर आम्हाला काय माहिती. हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. तुम्ही प्रोजेक्ट कुठून बनवून घेतला, पास कसं झाला, आय डोंट नो. हा, पण आमचं आहे ते बाबा इनबिल्ट आहे. ओके, सो हे युट्यूब आणि याच्यावर पण सगळी जण पाहतात आहे आणि तुमचे प्रश्न न संपणारे आहे. लास्टचा एक प्रश्न घेऊ. हा, नाही नाही, त्यांचा आहे बाबा, न थांबा की. हा, डेफिनेटली. समाजकार्य एज्युकेशन हा जो एक आपण म्हणूया पार्ट आहे समाज कल्याण विभागाचा, होता कालपर्यंत. या मार्च एंड आय गेस 29 मार्चचा GR आहे तो.
आणि आता आपण तो उच्चतंत्र आहे ना विभागाकडे वर्ग केलेला आहे. परंतु याच्या मागचं विचार मंथन आणि याच्या मागची सगळी जी कर्मकहाणी आहे, याच्यावर बऱ्याच मिटिंग्स हाय लेवलला झाल्या, सेक्रेटरियल लेवलला झाल्या. समाज कल्याण विभागाकडं ऍक्च्युअल कॉलेज रन करणं ही कॉन्सेप्ट गरजेची नाही ना, बिकॉज वी हॅव DTE आहे, उच्चतंत्र शिक्षण आहे, एज्युकेशन विभाग आहे. हे सगळे विभाग असताना ऍक्च्युअल त्या गोष्टींवरती पूर्ण लक्ष देणं आणि पूर्ण या गोष्टी आपल्या असणार आहे. आर यू ऑल अवेअर समाज कल्याणकडे किती योजना असतील? 100+. अंडरस्टँड? म्हणजे रिसेंटली आलेली वयोश्री जी तुम्ही वाचली असेल, 65 वर्षाच्या वरील नागरिकाला आपण 3,000 रुपये एक रकमी देणार, ते सुरुवातीची असलेली डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या थ्रू आपण अनुसूचित जाती उपयोजना राबवतो या सगळ्या. तर आता रिसेंटली ते आपण समाजकार्य महाविद्यालय हा जो घटक आहे तो आपण वर्ग केलेला आहे आणि आता त्याचं पूर्ण प्रशासन हे त्या विभागामार्फत पाहिलं जाणार आहे. तर त्याच्याबद्दल देखील तुम्ही थोडं वाचा. नाऊ आय वुड कन्क्लूड आणि आपण आता थांबूया. सरांनी मला इथं चान्स दिला तुमच्या समोर. भाऊ अजून चिंची बॅटरी का काय? हा, संशोधन हा म्हणजे तेच की पॅरलल आहे. इट्स नॉट कंपल्सरी. कंपल्सरी नाही त्याच्यात काय. तुम्हाला एकच गोष्ट कंपल्सरी, क्लास 1 ला MSW पाहिजे, दॅट्स इट. हा, आणि इकडं क्लास 2 ला एनी ग्रॅज्युएशन कॅटेगरी. अरे नाव डेज एव्हरीवन इज इन कॅटेगरी, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. ओके, सो सरांना कन्क्लूड करू द्या. हा, ओके. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल अभ्यास मंडळ परिवाराच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. अत्यंत प्रत्येक विषयाचा नाही का एक संदर्भ देत तुम्ही जे मार्गदर्शन केलं, नक्कीच विद्यार्थी मित्रांनो नाही का ते उपयोगी पडेल. आपण असंच एखाद्या वेळेस येऊन पुढचेही नाही का एखाद्या सत्राला नाही का तुम्ही आमच्याकडे या. मी म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने एक पुन्हा विनंती करेल की असंच एखाद्या दिवशी आपण 15 वेळा चक्कर टाकूयात आणि परत एकदा तुमच्यासोबत भेटवून करूया. या ठिकाणी आपण कार्यक्रम आय होप की मी जेवढे काही इथं विषयांचा उहापोह केला ते तुम्हाला बेनिफिशियल ठरो. आणि असं विशाल लोंढे आला काय आणि आणखी कोणतर मोठा आणून बसवला काय, करायचंय तुम्हाला. सो हे जस्ट यु नो वी आर लाईक लाईट हाऊस फॉर यू. आणि त्या लाईट हाऊसनी तुम्ही कुठल्या खडकाला धडकणार नाही असं काही समजू नका. लाईट हाऊस हे तुम्हाला फक्त लाईट देणार. शेवटी रस्ता तुम्हाला शोधायचाय, तुम्हाला त्याच्यावर चालायचंय, तुम्हाला परिश्रम करायचे, तुम्हाला स्वतःला ओळखायचंय, बरोबर आहे. तर तुम्ही लाईफमध्ये तुमचं टायटॅनिक होऊ देणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. उदाहरणं भारी असतात ना माझी, लाईव्हली असतात. अंडरस्टँड दॅट. फॉर दिस यू डोंट नीड टू रीड एनी बुक. अंडरस्टँड, आवर लाईफ शुड बी अ बुक. हा, तर असा मेसेज मी तुम्हाला देऊन इथं थांबतो. मला सरांनी इथं बोलवलं तुमच्यासोबत आणि ऑनलाईन माध्यमातून जुडलेल्या या सगळ्यांशीच मला संवाद साधण्याची मला संधी मिळाली. मला स्वतःला इथं व्यक्त होता आलं. तुम्ही सर्वांनी एवढा वेळ बसून मला ऐकलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे, सरांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. काढ ना, काढ. सूचना आहे तुम्हाला की सिलेबस संदर्भाने मला तुम्हाला बोलायचं, तुम्हाला सिलेबस द्यायचा होता, काही संदर्भ ग्रंथ सांगायचे. तर बऱ्याच वेळेस नाही का हरकाने प्रश्न विचारला होता की इंदिरा साहनी केस आहे, तर इंदिरा साहनी केसच नाही तर पुढच्या पण आहेत, त्यानंतर बालाजी केस पण येते आणि 10 जजमेंट दॅट चेंज द इंडिया जिया मोदीचं पुस्तक आहे. पण जर हे वाचायला तुम्ही गेला तर तुमच्याकडे वेळ जाईल. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की काही पुस्तकं हे आवर्जून टाळायची असतात. तुम्हाला असं वाटतं आता एक पिवळं पुस्तक आहे इथे मॅडमकडे, तर त्यांनी मला विचारलं यातलं काय आहे, तर मी म्हणजे समाज कार्याचं आहे तेवढंच वाचा. जास्त वाचायला गेला तर ते पुस्तक आहे तर ते मला वाटते नकोय. पुस्तकाचं नको, तुम्ही दाखवणार नाही. काही पुस्तकं हे तुम्हाला आवर्जून वाचायचे, त्याची यादी पण मी तुम्हाला देतो. आणि काही पुस्तकं तुम्हाला आवर्जून टाळायची आहेत, त्याचं पण मी तुम्हाला सांगितलं. जसं प्रदीप आगलावे सरांचे खूप सारे संदर्भ ग्रंथ आहेत आणि ते सगळेच तुमच्या कामाचे नाहीत.
हा सगळ्यात मोठा नाही का इथला जो काही धोका आहे या परीक्षेमधला तो लक्षात घ्या. अन्यथा काय होईल की वाचायच्या नांदात तुमच्या हे लक्षात येणार नाही की नेमकं काय आणि कुठे थांबायचं. त्यामुळे पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटूया. ज्यांना शक्य असेल त्यांनी